कि आखिरी 1 मिनट का खेल बचा हुआ है। क्या बचे हुए 1 मिनट के खेल में यहाँ पर वापसी कर पाएगी? 1 पॉइंट की बढ़त अभी भी चंद्रनगर टीम के पास है। इस बड़े टूर्नामेंट के फाइनल में पहुंचने वाली पहली टीम कौन हो सकती है? 4 नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी को हम देख रहे हैं और उसी के साथ यहाँ पर खूबसूरत टक्कर। नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? कोकण लाईक या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, डिसेंबर महिना सुरू झाला ना की थंडीलाही सुरुवात होते आणि मित्रांनो कबड्डीच्या स्पर्धांनाही सुरुवात होते. तर आपल्या कोकणातनं मित्रांनो असे गावागावांमध्ये जी मंडळं असतात ना तर अशा कबड्डीच्या स्पर्धा भरवतात. तर माझ्या गावातील, माझ्या वणन गावातील माझी कांगणेवाडी आणि कांगणेवाडीतील आमचं ओमसाई क्रीडा मंडळ यांनी कबड्डीच्या 52 किलो वजनी गटामध्ये स्पर्धा भरवल्या आहेत. तर मित्रांनो बघूया गावाकडे कबड्डीच्या स्पर्धा कशाप्रकारे भरवण्यात येतात आणि काय प्रोसिजर असते आणि कशाप्रकारे भरवतात ते मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर व्हिडिओ कदाचित खूप मोठी होईल, तर व्हिडिओमध्ये खूप काही पाहण्यासारखं असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असं नक्की सांगेन. आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन बटन दाबून नोटिफिकेशनला ऑल सिलेक्ट करा, म्हणजे येणाऱ्या ज्या नवीन व्हिडिओ येतील ना त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळतील. आणि मित्रांनो संध्याकाळचे वाजलेले आहेत 7:30 आणि आत्ता थंडीमध्ये, अशा गुलाबी थंडीमध्ये या कबड्डीच्या स्पर्धा रंगणार आहेत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, खूप व्हिडिओ भारी होणार आहे. जाऊया आपण आणि बघूया काय माहोल आहे तो. चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. चला. या देवीला श्रीफळ वाढवून या स्पर्धेचा श्री गणेशा केला जाणार आहे. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण या स्पर्धा व्यवस्थित शांततेत पार पाडाव्या. श्रीफळ अर्पण करावा. सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतील त्यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी या ज्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत या स्पर्धा शांततेत पार पाडाव्या. तिला आपण श्रीफळ अर्पण करत आहोत. बाय माझी आईची आज कामनेवाडी येथे ओमसाई क्रीडा मंडळ यांनी संघ भरवलेले आहेत, पण त्यांची दुखापत न होता, कुठच्याही तऱ्हेची भानगड तंटा न होता त्यांना आपल्या सुखाचे पार पाड असा आज थोडा पुरुष वर्गाच्या सदर स्पर्धा 25 डिसेंबर श्रीफळ अर्पण करून आपण या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी स्पर्धांना काही क्षणातच प्रारंभ होणार आहे. आता मित्रांनो सभागृहामधून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आलेले आहेत. आता सर्व वाडीतील मंडळी इकडे क्रीडांगणावरती हा इथे गेट आणि इकडे वाडीतल्या महिलांनी इकडे वडापावची दुकानं टाकलेली आहेत बघा. दीप प्रज्वलनाने या उद्घाटन प्रसंगी सहभागी घ्यायचे आहे. धन्यवाद. मी विनंती करेन माजी अध्यक्ष आदरणीय रवींद्र चोगले छत्रपती शिवाजी महाराज उपस्थित झालेले कबड्डी स्पर्धा
या स्पर्धेतील आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी रंगतदार होणारा सामना भैरवनाथ गेमिंग विरुद्ध श्री साई गणन कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून पूर्व परवानगीने खेळवल्या जाणारा या भव्य कबड्डी स्पर्धा। या स्पर्धेकरिता पंच म्हणून उपस्थित झालेले समीर शेवडे पंचप्रमुख, अक्षय सुर्वे, नितीन यादव, शैलेश भांबेड, किशोर कांगणे, सलीम क्षीरसागर या सर्व मान्यवरांचे देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करतो। बाळू कांगणे माजी अध्यक्ष यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आलेला आहे। यानंतर मी विनंती करेन आदरणीय मोहनजी दुबे फीत कापून मैदानाचे उद्घाटन मोहन सीताराम दुबे कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते यांच्या शुभ हस्ते केले जात आहे। हा महासंग्राम इथे आजपासून सुरू होताना देखील आपल्याला पाहायला भेटतोय। बलाढ्य असे दोन्ही संघ, युवा खेळाडूंचा भरणा असणारे दोन्ही संघ, कारण ही स्पर्धा 52 किलो वजनी गटाची स्पर्धा असल्यामुळे इथे युवा टॅलेंट आहे, अवस्था त्यांना खऱ्या अर्थाने व्यासपीठ आलेला आहे। आणि ओमसाई क्रीडा मंडळाच्या माध्यमातून त्यांनी एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे। नक्कीच हे खेळाडू नावारूपाला येण्यासाठी त्यांच्याकडून मोलाचं सहकार्य मिळेल। खऱ्या हा कबड्डीचा थरार आहे तो आज आणि उद्या 2 दिवस इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकीकडे प्रो कबड्डीचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे, तर त्याच वेळेला 52 किलो वजनी गटाचा थरार देखील तुम्हाला वनांच्या ऐतिहासिक मैदानावरती आज नक्कीच पाहायला मिळणार आहे। काही आपल्याला सर पाहायला भेटतात आणि या मॅचचे अर्थात पंच म्हणून देखील आपल्याला पाहायला भेटतील। संदीप क्षीरसागर सर असतील, त्याचबरोबर अक्षय सुर्वे सर देखील आपल्याला पाहायला भेटतील। याच मित्रांनो इथे मॅच ऑन झाली आहे। पहिल्या चढाईसाठी आपल्याला पाहायला भेटतोय श्री साई संघाचा चढाईपटू। इथं फटाक्यांची आतषबाजी साथ जबरदस्त रंगारंग ऑर्गनायझेशन देखील आपण पाहतोय। खऱ्या अर्थाने भव्य दिव्य अशी स्पर्धा आणि इथे बघा लॉबीचा वापर केलेला आहे, म्हणजे कोणत्याही खेळाडूला स्पर्श न करता आणि दोन्ही संघाचं खातं देखील ओपन होताना देखील आपल्याला पाहायला भेटते। गेममध्ये संघाचा चढाईपटू सज्ज होतोय। 6 खेळाडू डिफेन्स करत असताना म्हणजे बोनस लाईन ऑन असणार आहे। 7 किंवा 6 खेळाडू ज्यावेळेला डिफेन्स मार्क वरती असतात त्यावेळेला चढाईपटूसाठी बोनस लाईन ऑन असते आणि इथे मात्र तसा प्रयत्न होताना आपल्याला पाठ भेटतोय का बघायचा आहे। भैरवनाथ गेमवणे एक चांगली चढाई या संघाकडून आपल्याला नक्कीच पाहायला भेटते। डाव्या कोपऱ्यामधून चढाईला सुरुवात होत असताना आणि त्याच वेळेला टोटलचा देखील प्रयत्न होतो। चांगला एफर्ट आहे, युवा खेळाडूंचे जे टॅलेंट आहे ते खऱ्या क्रीडा रसिकांसाठी समोर येताना आपल्याला पाहायला भेटते। तर त्याच वेळेला श्री साई वनन संघाकडनं भैरवनाथ गिमोरे संघाच्या प्रांगणामध्ये इतनी शक्ती हमें दे सुरुवातीचं सत्र आहे। फार मोठी काही करण्याची संघाला आवश्यकता असणार नाहीये। डिफेन्सिव्ह खेळाचं चित्र मात्र तुम्हाला नक्कीच या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे। तर त्याच वेळेला छोट्या चणीचा खेळाडू भैरवनाथ गिमोरे संघाकडे चढाई मार्ग वरती सज्ज होतोय। दोन्ही संघ आहेत ते मला वाटतं थर्ड मॅच करण्याचा प्रयत्न करतील आणि इथे लॉबी क्रॉस केली आहे। तर एक कारण प्रो कबड्डीच्या माध्यमातून या खेळाचे नियम आहेत ते सर्व क्रीडा रसिकांना देखील माहिती झालेले आहेत आणि इथे मात्र टोचचा दावा केलेला आहे। बघायचं यावेळेला दाव्यामध्ये किती ताकद असणार आहे ते। दरम्यान उजव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि इथे सोलो टॅकल करण्याचा हा झालेला प्रयत्न दोन्ही संघाच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते। सातत्यानं या संघातले जे खेळाडू आहेत तो त्यांचा जो मुख्य संघ आहे त्या मुख्य संघाच्या पाठीमागे अनेक वेळेला आपल्याला पाहायला भेटतात, परंतु आज 52 किलो वजनी गटाची स्पर्धा आहे, युवा टॅलेंट आहे, त्याला एक मुक्तपणे व्यासपीठ देखील आपल्याला या मंडळाच्या माध्यमातून निर्माण करून देताना पाहायला मिळते आणि म्हणूनच खऱ्या या जो संघांचा जो खेळ आहे तो तुम्हाला मात्र इथे नक्कीच बघण्याचे खेळाडू आहे। खेळाडू अर्थात ताकद कमी आहे परंतु टॅलेंटचा वापर तो नक्कीच चांगला करू शकतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये। डाव्या कोपऱ्यामधून चढायला सुरुवात होत असताना काल आपण नवीन एक्सप्रेस पाहिलेली होती दबंग दिल्लीचा खेळाडू यावेळेला मात्र मिडलाईनच्या अतिशय जबरदस्त कॉम्बिनेशन आहे। आता मात्र 5 खेळाडू डिफेन्स मार्क करते म्हणजे बोनस लाईन ऑफ असणार आहे। डिफेन्स आहे ते विखुरलेल्या स्वरूपामध्ये इथे टच पॉईंट घेणं थोडंसं अवघड असणार आहे। उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न म्हणजे बघा बोनस लाईन देखील पार करण्याचा त्याच्याकडे प्रयत्न देखील होईल का बघायचा। टोटलचा देखील तो प्रयत्न करेल म्हणजे इथे पायाने गडी टिपण्याचा झालेला प्रयत्न परंतु यश किती मिळेल हे पुढच्या काही सेकंदात वरती खेळताना आपल्याला गेममध्ये संघ देखील पाहायला भेटतोय। अगोदरच्या 2 इथे मात्र टच पॉईंट घ्यावा लागेल कारण बोनस लाईन ऑफ असणार आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे जोखीम स्वीकारावी लागेल चढाईपटूला। डिफेंडर्सला मात्र काही करण्याची आवश्यकता नाही। बघा
खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे म्हणजे आता 7 बोनस लाईन अजून देखील वरून संघ वरती गटातली स्पर्धा इथे दावा ठोकला याच मधल्या फळीमध्ये आपण बघितलं मुसंडी तर मारलेली आहे आणि रनिंग हँडचा प्रयत्न देखील झालाय यावेळेला यश मिळेल का गेमोले संघाला हे खेळाडू रिवायवल होईल का आपण तसं होत नाहीये आहे आणि आता वनन संघ थर्ड रेड वरती यावेळेला सर्वात यशस्वी अशा खेळाडूला मात्र पाठवले चढाई करण्यासाठी उजव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करत असताना इथे मात्र सुरेख बॅकवर्ड आहे ट्रॅव्हल आणि आता पलटवार करण्यासाठी 7 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आक्रमणावरती सज्ज असेल समोर आहे 7 खेळाडूंचा फ्लॅट डिफेन्स इथे बघितलं होतं की थर्ड रेड वरती चढाईपटू बाद झालेला होता यावेळेला तिसऱ्या चढाईवरती असताना गुणाची कमाई करण्यामध्ये या खेळाडूला यश मिळणार का की मागच्या वेळेप्रमाणे याही वेळेला डॉमिनेट केलं जाईल चढाईपटूसाठी हे बघून खरं तर महत्वाचं ठरणार आहे 52 किलो वजनी गटाची स्पर्धा इथे कुणी गटाची स्पर्धा नाही आहे जसजशी वेळ संपत जाईल तसा तारा आणि इथे मात्र सुरेख टॅकल आहे कधी वजन संघ वरचढ ठरतो तर कधी विमोनी संघ देखील वरचढ ठरताना पाहायला भेटतोय वजन संघ लोकल संघ आहे यजमान संघ आणि इथे मात्र सुरेख चढाई आहे मॅग्निफिसंट आणि या वेळेला मात्र एक गुणाची कमाई झाली आहे वनन संघाच्या खात्यामध्ये 1 नंबरचे जर्सी परिधान केलेल्या खेळाडूच्या खात्यामध्ये 1 गुण तर त्याच वेळेला वनन संघ देखील आता मात्र कुठेतरी आपण बघतोय की लीड देखील प्राप्त करेल का हे देखील बहुत महत्वाचं ठरेल तर त्याच वेळेला 4 नंबरची जर्सी परिधान केलेला हा हरपन मुलाचा खेळाडू आहे जो डिफेन्स मध्ये देखील अतिशय चांगली कामगिरी पार पडतोय आणि चढाईमध्ये देखील त्याला आतापर्यंत खेळण्यासाठी पहिला पाल असेल म्हणजे ओम साई वनन यजमान संघ आहे घरच्या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे ओम साई वनन आणि त्याचबरोबर साई वनन संघ यावेळेला मात्र कुठला संघ वरचढ ठरलेला आहे पहिल्या सत्रामध्ये ज्यावेळेला फर्स्ट हाफचा खेळ संपेल त्यावेळेला आपल्याला गुणफलक नक्कीच पाहायला मिळणार आहे एक सडपातळ बांध्याचा खेळाडू उंचपुरा असा खेळाडू भैरवनाथ भीमवणे संघाकडनं आक्रमण करण्यासाठी सज्ज होतोय वनन संघाने मात्र निर्णायक चढाई यावेळेला युवा खेळाडू आपल्याला भैरवनाथ भीमवणे संघाकडनं देखील पाहायला मिळणार आहे इथे कोणत्याही परिस्थितीमध्ये गुणाची कमाई करणं गरजेचं आहे अन्यथा चढाई पटूला बॅक लाईनच्या पाठीमागात जावं लागेल भीमवणे संघाकडनं पहिल्या सत्राच्या शेवटच्या रेडमध्ये पाहायला मिळाले वरण आणि श्री सीमादेवी सातुरे दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे आपण वजन कार्यक्रम वजन करण्यासाठी जायचं आहे सीमादेवी सातुरे आणि ओम साई वनन दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन नारायणजी गुजर यांना ओम साई क्रीडा मंडळ वनन कामनेवाडी यांच्या वतीने सन्मानित करावे श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यांचा यथोचित सन्मान होईल नारायणजी गुजर पोलीस पाटील धन्यवाद यानंतर गणेशजी गुजर यांना सन्मानित करतील विजय चौगले यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गणेशजी गुजर यानंतर सन्मान केला जाईल बाळू कांबळे यांचा रवींद्रजी चौगले आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते दोंडी दुबळे यांचा सन्मान केला जाईल मी विनंती करेन रवींद्रजी कांबळे आपल्याला की आपण आपल्या शुभ हस्ते श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा रवींद्रजी कांबळे आपल्या शुभ हस्ते प्रशांत कदम आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते राजेश येवले यांना सन्मानित करावे प्रशांतजी कदम आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्याला विविध मार्गाने मदत करणारे आपल्याला विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते जयवंत गौरव यांना मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा जयवंत गौरव यांना सन्मानित करतील संतोषजी चौगले ओम साई क्रीडा मंडळ वनन कामनेवाडी यांच्या वतीने जयवंतजी गोरे आपण तुमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आनंद करायचा आहे संजय जानू कांबळे यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन ओम साई क्रीडा मंडळ वनन यांच्या वतीने सन्मानित केले जाणार आहे मी आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे अरविंदजी कांबळे आपल्या शुभ हस्ते संजय जानू कोंबे यांना सन्मानित केले जाईल मी पुन्हा एकदा सर्व सूत्रे आदरणीय क्षीरसागर सर यांच्याकडे सोपवतो धन्यवाद सर तर मित्रांनो पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला एक महत्वाची लढत पाहायला भेटते एकीकडे आहे भैरवनाथ भीमवणे संघ ज्यांनी पहिल्या आपण बघितलं सत्रामध्ये लीड प्राप्त केलेली होती ती शेवटची सुपर रेड करण्याच्या मॅचला पाहण्यासाठी क्रीडा रसिक देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये दाखल झालेले आहेत आता मात्र आक्रमक पवित्रा घेताना देखील आपल्याला वनन संघ पाहायला भेटणार आहे कारण वनन संघासाठी या मॅच मध्ये अस्तित्व महत्वाचं असणार आहे आणि त्याच वेळेला मात्र
सुरेख मोमेंटमचा वापर केला. वेगावरती स्वार शेवटची 5 मिनिटे गुणफलक ऐकूया. 14 गुणांवरती पोहोचलेला आहे गिमवणे संघ, तर 7 गुणांवरती आपल्याला पालवेटो बनन संघ म्हणजे 7 गुणांची आघाडी आहे गिमवणे संघाकडे. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये या मॅचचं चित्र बदलण्यामध्ये बनन संघ यशस्वी ठरणार का? अर्थातच या सामना क्रीडा रसिकांना अनुभवायला भेटतोय. डोळ्याचं पारणं फेडणारा सामना यावेळेला मात्र क्रीडा रसिक अनुभवत आहेत. कारण इथे मात्र 7 डिफरन्स मार्क वरती श्री साई बनन संघाला या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर गेअर चेंज करावा लागेल. सामना संपण्यासाठी अजून देखील 4 मिनिटे शिल्लक आहे. म्हणजे ज्यावेळेला कदाचित एखादा किंवा 2 मिनिटे शिल्लक असतील तिच्या मात्र सुरेख टॅकल होईल काय, परंतु जबरदस्त गिमवणे संघाकडे आणि गिमवणे संघाने मात्र आता आपलं जे वर्चस्व आहे ते अधिक बळकट केलं. अतिशय शानदार अशा खेळाच्या जोरावरती भैरवनाथ गिमवणे संघाला विजयाच्या दिशेने सद्यस्थितीपर्यंत घेऊन चाललाय तो खेळाडू. 4 नंबरचे जर्सी परिधान करून यावेळेला चढाईसाठी सामोरा जात असताना आणि समोर 4 काढूनचा डिफेन्स आहे. आपण बघितलं 17 गुणांवरती गिमवणे आहे तर 9 गुणांवरती आपल्याला वनन संघ देखील पाहायला भेटतोय. म्हणजे अजून देखील मार्जिनचा जर विचार केला तर तब्बल 8 गुणांची लीड होती आणि त्याच्यामध्ये अजून एक गुण जोडला जाईल. या संपूर्ण स्पर्धेतून कुठे त्यांचं अस्तित्व आहे ते समाप्त होताना देखील पाहायला मिळणार आहे का? कारण इथून शेवटच्या 1 मिनिटामध्ये कमबॅक करणं फार अवघड असणार आहे. कारण जर तुमच्या जर 2 मल्टी पॉइंट रेड किंवा 5 गुणांच्या जर रेड झालो अद्भुत कामगिरी तुम्हाला पहिल्या सत्राच्या शेवटच्या रेडमध्ये आणि त्यानंतर मात्र सेकंड हाफ मध्ये लाजवाब परफॉर्मन्स सादर केलाय भैरवनाथ गिमवणे संघाने. याच ऍब्सोल्युटली ते बदल होतोय आणि ओम साई क्रीडा मंडळ वनन आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा विजयाने शुभारंभ होताना भैरवनाथ गिमवणे संघाकडून आपल्याला पाहायला भेटते. वेल्डन बाय जबरदस्त अप्रतिम खेळ. अनिल सूर्यकांत चोरगे 500, सविता पांडुरंग भांबे 500, सुधा चोरगे 500, 251, माही सचिन शिगवण 251, श्रवण दिलीप गोवले 500, महेश बाळकृष्ण जागडे 251, रमेश विश्राम शिगवण 501, शेखर पाटील 501, जगदीश बेलकर 151, ओम साई क्रेन सर्व्हिस 500, गणेश गुजर 1000. पुन्हा एकदा विनंती करतो शेषागर सर यांना पुढील सूत्रे आपण सांभाळावी. धन्यवाद सर. एक बेहतरीन मुकाबला यहाँ पर एक टूर्नामेंट का ये दूसरा मुकाबला शुरू होता हुआ. एक तरफ है लोकल टीम तो दूसरी तरफ है साधुरी टीम. दोनों भी टीम काफी बेहतरीन यहाँ पर परफॉर्मेंस दिखाने का जरूर प्रयास करेगी क्योंकि दोनों टीम जीतेगी वो सेकंड राउंड में पहुंचेगी जबकि जो भी टीम हारेगी उसको घर वापसी करनी पड़ेगी. फिलहाल यहाँ पर दोनों भी टीम पूरी तरह से कड़ा सिकंजा कसने का प्रयास एक दूसरे के ऊपर कर सकती है. ये देखिए दूसरे रेड में भी शायद यहाँ पर टच पॉइंट का इशारा जरूर किया है. क्या कामयाबी इस खिलाड़ी को मिलेगी? यस बिल्कुल आपको. और यहाँ पर इसी के साथ 1 पॉइंट का इजाफा होता हुआ साधुरी टीम के अंदर शानदार हालांकि शुरुआत जरूर हुई है लेकिन अंजाम किस तरह से होगा ये भी देखने वाली बात बनेगी. ऑल इज वेल दैट्स एंड इज वेल. जिसका अंत भला होता है वो सब कुछ भला होता है. ये देखिए जो कवर पहली दफा यहाँ पर टच पॉइंट मुकम्मल हुआ है तो आत्मविश्वास जरूर बढ़ चुका होगा. फिलहाल यहाँ पर रेड का जिम्मा संभालते हुए सीमा माता साधुरी के 11 नंबर की जर्सी पहने हुए रेडर को हम देख रहे हैं. एक शानदार रेड इसके पहले 2 भी मरतबा हमने देखे लेकिन यहाँ पर कोई पॉइंट नहीं मिलेगा. लेकिन अफकोर्स यहाँ पर बोनस पॉइंट का इजाफा जरूर हुआ है. ये दिमाग वाला जो खेल होता है दोस्तों. अगर मुकाबला जीतना है तो आपके पास फिगर अच्छी नहीं होगी तो भी चलेगी लेकिन जो जिगर होता है ना चीज का वो जिगर आपके पास होना चाहिए. ये बिल्कुल शतरंज से भी तेज चाले जिस खेल के अंदर खेलनी पड़ती है उसी खेल का नाम होता है दोस्तों खेल कबड्डी. ये युवा खिलाड़ियों को एक बड़ा ही मंच मिला है और इस मंच पर अपना हुनर दिखाते हुए तमाम खिलाड़ी और इसी के साथ यहाँ पर शानदार कॉम्बिनेशन टैकल और काफी समय के बाद वरुण की टीम के लिए काफी सपोर्ट यहाँ पर है. लोकल बॉयज है यहाँ पर काफी मर्तबा इस मैदान के अंदर खेल चुके हैं तो यकीनन यहाँ पर इसका फायदा वो खिलाड़ी उठाना चाहिए. ये देखिए लंबे कद के खिलाड़ी है 9 नंबर की जर्सी पहनकर यहाँ पर 5 खिलाड़ियों के डिफेंस में रेड का जिम्मा संभालते हुए यहाँ पर बोनस लाइन ऑफ के खिलाड़ियों के द्वारा शुरुआत काफी बेहतर हुई थी. लगातार 2 रेड में 1-1 पॉइंट मुकम्मल किया था लेकिन उसके बाद थोड़ा सा खामोश यहाँ पर देखने को मिला है साधुरी टीम का खेमा. लेकिन ये देखिए राइट कॉर्नर पर काफी तेजी के साथ अंदर जाकर टच पॉइंट लेने का जरूर प्रयास हो सकता है लेकिन जो गेम है वो थोड़ा सा धीमा करते वक्त इस समय साधुरी के खिलाड़ी शुरुआत काफी आक्रामक तरीके के साथ हुई थी लेकिन यहाँ पर अब थोड़ा सा संयम है. शौर्य और धैर्य के साथ खेलना चाहते हैं अनुशासन के साथ खेलना चाहते हैं लेकिन यहाँ पर वनन के लिए ये जो रेड होगी ये डू और डाई रेड वाली थी लेकिन इस समय काफी तेजी के साथ रेड को मिलता हुआ. फिलहाल यहाँ पर फिर एक मरतबा बीट का जवाब पत्थर से रेड का जवाब रेड से लेकिन क्या यहाँ पर पॉइंट का जवाब पॉइंट से दिया जाएगा. ये शानदार टैकल है सामने से आए पूरी तरह से डबल डाई होल्ड पे आया था
और उसी के साथ कॉम्बिनेशन टैकल के बलबूते पर 1 पॉइंट मुकम्मल होता हुआ ओम साई वनन टीम के पक्ष में। कभी यहाँ पर सालदुरी की टीम हावी हो रही है तो कभी वनन की टीम हावी होती है जा रही है। एक तरफ है वनन की टीम जो कि लोकल टीम है, इस मैदान पर ये बंदे काफी मर्तबा खेल चुके हैं और उसी के साथ यहाँ पर छलांग लगाना चाहते थे, बाल बचे। इनका गजब का यहाँ पर सपोर्ट मिला अपने डिफेंडर्स के द्वारा और फिर एक मर्तबा कॉम्बिनेशन के साथ मैदान पर उतरना चाहिए क्योंकि सोच काफी इंपॉर्टेंट होती है मुकाबले के अंदर। वो कहते हैं ना, सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं। ये देखिए यहाँ पर सोलो टैकल करने का प्रयास का इस्तेमाल किया सालदुरी के रेडर ने और काफी तेजी के साथ चले गए और उसी के साथ यहाँ पर 1 पॉइंट मुकम्मल होता हुआ। तो सोच यहाँ पर सकते इस खिलाड़ी के ओनर के बारे में। फिलहाल यहाँ पर लेफ्ट कॉर्नर की तरफ काफी अंदर जाकर यहाँ पर पॉइंट लेना चाहते हैं। 6 खिलाड़ियों का डिफेंस है लेकिन क्या यहाँ पर ब्लॉक किया जाएगा? ये शानदार ब्लॉक होगी। इसके पहले लगातार 2 रेडें होती हुई थी जिसके लिए ये जो तीसरी रेड होगी डुआडा रेड होगी, लेकिन इसी के साथ क्या यहाँ पर मिड लाइन क्रॉस होगी और यहाँ को मिलता हुआ ये तो खासियत है ओम साई वनन की टीम की दोस्तों। लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। यहाँ पर कोशिश की, रेड में कमाल दिखाया और उसके बाद डीप है। हर हाल में ये मुकाबला जीतना है, मान लो तो हार होगी, ठान लो तो जीत होगी। शायद ठान दिया कि मुकाबला जीतना है और उसी सोच के साथ मैदान पर यहाँ पर बेहतरीन परफॉर्मेंस दिखाने का प्रयास इस समय ओम साई वनन के द्वारा। ओहो, इसी के साथ फिर एक मरतबा काफी अंदर राइट कॉर्नर की तरफ क्या फिर एक मरतबा कमाल का टैकल देखने को मिला है। आज वो काफी कमाल का होता है, बस आंखों में इशारा किया, पूरी तरह से टूट पड़े थे रेडर के ऊपर और उसके बाद फिर एक मरतबा काफी तेजी के साथ पॉइंट टेबल की तरफ आगे बढ़ती हुई बार करेंगे, ये बाद में पता चलेगा। फिलहाल यहाँ पर हम अक्सर कहते हैं कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की ये देखिए दोस्तों कभी हार नहीं होती। कोशिश और लगातार कोशिश आप पर काफी रफ्तार के साथ आगे बढ़ती हुई। जिस तरह से नंदी चींटी दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। यहाँ पर कोशिश सालदुरी टीम को भी करनी पड़ेगी अगर पलटवार करना है। क्या यहाँ पर बोनस का एफर्ट देखने को मिलेगा और इसी के साथ यहाँ पर फिर एक मरतबा बोनस पॉइंट लेने का प्रयास। इसके चलते फिर एक मरतबा मैदान की तरफ, जहाँ पर पहले हाफ का जब खेल खत्म हुआ था 9 पॉइंट की बढ़त लीड थी यहाँ पर लोकल टीम यानी कि यजमान टीम के पक्ष में। क्या यहाँ पर सेकंड हाफ के खेल में पलटवार यहाँ पर सालदुरी की टीम के द्वारा देखने को मिलेगा या नहीं देखने को मिलेगा, ये भी देखने वाली बात हो रही है। तकरीबन 9 पॉइंट की लीड है और ऐसे मोमेंट पर जल्दबाजी करने का कोई प्रयास नहीं करेंगे, लेकिन ये देखिए सोलो टैकल करने का प्रयास किया था, पूरी तरह से यहाँ पर बैकफुट पर गया था। उसके बाद यहाँ पर सोलो टैकल संभव हो सकता है, लेकिन यहाँ पर रेडर पहले से मिड लाइन की तरफ काफी तेजी के साथ गए थे। उन्होंने देखा कि डिफेंडर्स उनको पकड़ने के लिए आए, फिर एक मरतबा आपने जो वेग बढ़ाया और काफी आसानी के साथ यहाँ पर मिड लाइन को क्रॉस किया। 1 पॉइंट मुकम्मल होता हुआ काफी लंबे खेला था। रंपम गाड़ी चली थी उनकी, पहले हाथ में पूरी तरह से डोमिनेट किया था सालदुरी की टीम को और उसके बाद हमने देखा था कि 9 पॉइंट की बढ़त बढ़ाई थी और उसके बाद जब सेकंड हाफ का खेल शुरू हुआ है थोड़ा सा यहाँ पर धीमी गति का खेल दिखाते हुए इस समय ओम साई वनन के खिलाड़ी शायद यहाँ पर संभव था थर्ड रेड पर खेलने का प्रयास जरूर हो सकता है। इस समय हर हाल में टच पॉइंट चाहिए, क्या यहाँ पर टच पॉइंट मुकम्मल करेंगे और उसी के साथ ये देखिए सोलो टैकल करने का फिर एक दफा किया प्रयास, जो कि इस समय बेहतरीन अंदाज में खेल रहे खिलाड़ी और इसके साथ 20 नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी को हम देख रहे हैं सालदुरी की तरफ से आक्रमण करने का प्रयास करेंगे। युवा खिलाड़ी है, लेकिन युवा खिलाड़ियों को युवा खिलाड़ी ने जिस तरह से ब्लॉक किया, यहाँ पर अलर्ट का भी खतरा मंडरा सकता है, लेकिन क्या यहाँ पर सुपर टैकल को अपॉर्चुनिटी है, फायदा उठा पाएंगे, लेकिन नहीं। जिस तरह से उन्होंने किक लगा दी, जो लेफ्ट कॉर्नर का जो डिफेंडर था उसको उन्होंने बड़े आसानी के साथ स्पर्श किया और वो भी खिलाड़ी बैक लाइन के बाहर है। तो एकमात्र छोटे कद के जो खिलाड़ी बचे हैं, अगर वो खिलाड़ी यहाँ पर आउट हो जाता है तो पूरे का पूरा खेमा ऑल आउट हो सकता है। और इसके बाद ये देखिए क्या टच पॉइंट मुकम्मल किया है दोस्तों, किसने सोचा हमारे अंदर हिम्मत नहीं है। हालांकि किसी भी टीम को कभी रिवाइवल किया और फिर एक मरतबा सुपर टैकल का मौका बन सकता है। अगर 2 खिलाड़ियों के बीच में अगर इस खिलाड़ी को पकड़ा जाता है तो उसे सुपर टैकल कहा जाएगा, लेकिन क्या यहाँ पर संभव है? नहीं, मुझे नहीं लगता कि यहाँ पर फिर एक मरतबा प्रयास करना चाहिए। अगर स्पर्श किया है आपने, एक खिलाड़ी को टच किया है तो आपको सही सलामत जाना चाहिए, लेकिन क्या यहाँ पर पॉइंट मिला है? के खिलाड़ी राइट कॉर्नर की तरफ रेड को शुरुआत करते हुए 6 खिलाड़ियों का डिफेंस है, बोनस लाइन इस समय ऑन है और उसी के साथ फिर एक मरतबा शानदार डिफेंस
सामने से आए, ब्लॉक किया था होता हुआ। पहले हाफ की शुरुआत काफी कमाल की रही थी सालजुरी टीम के लिए, क्योंकि लगातार 2 पॉइंट पर सिंगल पॉइंट मुकम्मल करके उन्होंने अपना ऑल इज वेल दैट्स एंड इज वेल, और इसके साथ यहाँ पर फिर एक मर्तबा शानदार कॉम्बिनेशन देखने को मिलता हुआ। पूरी तरह से डिफेंस है की टीम। अगर पलटवार करना है तो बचे हुए 4 या 4.5 मिनट के खेल में यहाँ पर तकरीबन जितनी हो सके उतनी सुपर पेश करनी पड़ेगी अगर सालजुरी टीम को इस मुकाबले में बने रहना है, इस टूर्नामेंट में अपना अस्तित्व जिंदा रखना है। क्या यहाँ पर कोई जर्सी पहने हुए खिलाड़ी इस समय रेड मार्क पर तैयार है। 6 खिलाड़ियों का फिर एक मर्तबा डिफेंस है, यानी कि टच और बोनस पॉइंट आपको मिल सकता है। प्रयास आपको जरूर करना पड़ेगा। वो कहते हैं ना दोस्तों कि डर से बड़ा कोई वायरस नहीं और हिम्मत से बड़ी कोई वैक्सीन नहीं है। और उसी के साथ अब पलटवार करने के लिए तैयार है दोस्तों सालजुरी के रेडर। इस रेडर को भी कमाल का खेल दिखाना पड़ेगा, लेकिन ये देखिए लेकिन रेडर सेफ होंगे शायद, क्योंकि डिफेंडर्स ने क्या मिड लाइन क्रॉस की है, का खेल खत्म हो चुका होता। लेकिन किस्मत का इस समय साथ मिला है रेडर को और एक पॉइंट यहाँ पर प्राप्त होता हुआ सालजुरी टीम के लिए। फिलहाल यहाँ पर फिर एक मर्तबा छोटे करके खिलाड़ी रेड का जिम्मा संभालते हुए लेफ्ट कॉर्नर की तरफ रेड को शुरुआत की और यहाँ पर टच पॉइंट का दावा किया है, लेकिन ये डिफेंडर्स भी मानने के लिए तैयार नहीं है। तू तो मैं क्या यहाँ पर बीच मैदान पर देखने को मिलेगी, किसका दावा यहाँ पर सही होगा। ये देखिए लॉबी का भी इस्तेमाल किया, पॉइंट लिया है, उसके यहाँ पर हम स्कोर है। आप देखिए जरा किसमें कितना है दम। और आखिरकार यहाँ पर डिफेंडर्स को बैकलाइन के बाहर जाना ही पड़ा और आखिरी 2 मिनट का खेल बचा है। इसके बाद होने वाला जो मुकाबला है मरियाई जालगांव बनाम धानीगंज जाना है। फिलहाल यहाँ पर आप इस समय रेड का जिम्मा संभालते हो ओम साई वनन काफी बेहतरीन खिलाड़ी बनकर सामने उभर कर आए। तो युवा खिलाड़ियों के लिए जो मंच मिला है आज पूरी तरह से उसका फायदा उठाते हैं। 4 चांद लगाती है अपने खेल के माध्यम से। अगर वो कहते हैं ना कि जुबान से बोलोगे तो चंद लोग सुन पाते हैं, खेल के माध्यम से बोलो पूरा स्टेडियम सुन पाता है। और उसी खेल के माध्यम से बोलने का प्रयास किया था। क्या यहाँ पर बोनस का एफर्ट होगा? बिल्कुल नहीं। यहाँ पर एम्प्टी रेट देखने को मिलती हुई और अब पलटवार करने के लिए फिर एक दफा सालजुरी के होनहार खिलाड़ी जो शुरुआत हुई थी उसी शुरुआत को यहाँ पर अंत तक खेलते तो शायद मुकाबले में 19-20 का फासला देखने को मिल सकता था, लेकिन शानदार शुरुआत के बावजूद भी पूरी तरह से बैकवर्ड कर गई है सालजुरी की टीम। फिलहाल यहाँ पर टच पॉइंट लेने का प्रयास अंत तक जारी रहता हुआ सालजुरी के रेडर के द्वारा। और आखिरी 1 मिनट का खेल बचा, क्या यहाँ पर ब्लॉक किया जाएगा? यस, यहाँ पर देखिए जो मैदान के अंदर खेल रहे काफी एक्सपीरियंस है और सपोर्ट भी यहाँ पर अच्छा खासा मिलता हुआ और सपोर्ट दोनों भी टीम के लिए थर्ड और फाइनल कॉल होगा। और ये सही वनन की टीम है वो सेकंड राउंड में पहुंच सकती है, कभी भी बजर बच सकता है। और इसी के साथ ये वनन की टीम ने इस समय जो बड़ी टीम थी सालजुरी की उसको टूर्नामेंट के बाहर का रास्ता दिखा दिया है। वेटन बॉयज कमाल का खेल और साथ ही साथ धन्यवाद व्यक्त करना चाहिए सालजुरी टीम का भी। बेटा ते बऱ्याच अंशी डाव्या कोपऱ्यातून चढाईला सुरुवात करत असतात। इथे देखील 8 खेळाडू डाव्या कोपऱ्यातून चढाईला सुरुवात करतोय। समोर 7 खेळाडू म्हणजे बोनस लाईन देखील ऑन असेल। इथे बोनस की टच पॉइंट की एम्प्टी रेड अर्थात काय होणार, परंतु इथे मात्र यावेळेला थर्ड रेड असेल दुवा डायरेक्ट आणि त्याच वेळेला परफेक्टचा देखील प्रयत्न झाला होता, परंतु इथे मात्र यशस्वी ठरलेला नाहीच। तो एम्प्टी परतला तर मात्र त्याला बॅकलाईनच्या पाठीमागे जावं लागेल। यावेळेला बोनसचा एफर्ट झालाय, परंतु स्किल बोनस पॉइंट मिळणार का? कारण ही दुवा डायरेक्ट आहे, इथे मात्र शुअर असणं गरजेचं आहे। तर त्याच वेळेला आणि त्यानंतर मात्र एक सेपरेट देखील आपल्याला पाहायला मिळाली। हा दरम्यान त्याच वेळेला मात्र जालगाव संघाकडून 3 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू इथे पाय मारून गडी टिपण्याचा देखील आटोकाट प्रयत्न झाला आणि इथे मात्र तुम्ही बघताय तो टच घेण्याचा प्रयत्न येस ऍब्सोल्युटली यावेळेला जो दावा ठोकलेला होता तो यशस्वी देखील ठरला। आणि हा जो छोटा डिफेंडर आहे त्याचं कौतुक करणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो, कारण त्यांनी चांगले खेळाडू पण दाखवलेले आहे या मॅच मध्ये। आणि दरम्यान इथे मात्र त्या खेळाडूचं देखील कमबॅक होईल, कारण तुम्ही बघताय इथे मात्र सहजरित्या एक पॉइंट प्राप्त केलेला आहे चढाईमध्ये। अर्थातच जे युवा खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये संयम येणं देखील महत्वाचं आहे, कारण त्यांच्या दृष्टीने प्रत्येक रेड मध्ये पॉइंट देणं हे त्यांचं आद्य कर्तव्य समजतात। परंतु हेच तर शिकण्यासारखं आहे मित्रांनो कबड्डीच्या मैदानावरती। आणि इथे मात्र डिफेंडर्सने देखील गाईड केली आहे। इथे ब्लॉकच्या काही सेकंदामध्ये कदाचित टच पॉइंट घेण्यामध्ये त्याला यश मिळणार का, परंतु इथे संयमी खेळ आणि त्यानंतर मात्र एम्प्टी रेडची सांगता। तर गुणाची कमाई झालेली नाहीये। घाणेकरी चंद्रनगर संघ सुरुवातीच्या मिनिटापासून या मॅच वरती वर्चस्व प्रस्थापित करण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना आपल्याला पाहायला भेटतोय। तर इथे मात्र उजव्या कोपऱ्यामध्ये चढाईला सामोरं जात असताना समोर आहेत 7 डिफेंडर्स, म्हणजे इथे मात्र सहजरित्या टच पॉइंट देखील भेटू शकतो किंवा बोनस पॉइंट देखील भेटू शकतो। अर्थात प्रयत्न कसा होणार आहे याच ऍब्सोल्युटली इथे बोनस पॉइंट भेटेल आणि एका गुणाच्या माध्यमातून
उत्सव आहे त्यांना गुणाची कमाई करणं गरजेचं आहे। इथे पुन्हा एकदा सुरेख टॅकल आपल्याला पाहायला भेटतोय। महत्त्वाचा खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे असेल त्याला रिवायवल करण्याचं देखील इथे मोठे चॅलेंज असणार आहे मर्यादा जालगाव संघाच्या समोर। तर त्याच वेळेला 12 नंबरची जर्सी परिधान केलेला चंद्रनगर संघाचा हा चढाईपटू पुन्हा एकदा सज्ज होतोय। दरम्यान यावेळेला मात्र बघा आपल्या सहकार्याकडे देखील त्यांनी बघितलेला आहे बोनसचा कदाचित या ठिकाणी त्याचा विचार होता आणि तो यशस्वी देखील ठरलेला आहे। चांगला खेळ माध्यमातून तुम्ही बघितलेला आहे। बोनस पॉईंट किती महत्त्वाचा असतो म्हणजे अनेक वेळा एका पॉईंटने देखील बरेचसे संघ पराभूत होत आलेले आहेत। अशा मोमेंटला जर बोनसच्या माध्यमातून जर एक चंद्रनगर संघाचा स्टार खेळाडू आज चमचमता खेळाडू युवा खेळाडू तुम्हाला पाहायला भेटतोय। त्याच्या आतापर्यंत शानदार खेळाच्या जोरावरती नक्कीच क्रीडा रसिक देखील मंत्रमुग्ध झालेले आहेत। चांगला खेळ प्रभावी करणारा खेळ देखील त्यांनी क्रीडा रसिकांच्या समोर आतापर्यंत सादर केलेला आहे। पुन्हा एकदा उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई मार्गावर सज्ज आहे। टिकटिक सुरू झालेले आहे आणि त्याच वेळेला चढाईपटू आहे तो बघा मिड लाईन क्रॉस करून आपल्या कोर्टमध्ये देखील ट्रॅव्हल होतो। दरम्यान पलटवार केलेला आहे। तर त्याच वेळेला मात्र 10 नंबरची दर्शी परिधान केलेला चढाईपटू गाणेकरीन चंद्रनगर संघाकडे चढाई मार्गावरती सज्ज होत असताना उजव्या कोपऱ्यामध्ये त्याचं आक्रमण। दरम्यान पुन्हा एकदा एमटी रेड आणि त्यानंतर पलटवार। यावेळेला मात्र आव्हान जे असणार आहे ते थोडंसं कठीण आहे कारण इथे डू ऑर डाय रेड असणार आहे म्हणजे थर्ड रेड असणार आहे। याच्या अगोदर जालगाव संघाकडनं सातत्यानं दोन्ही रेड एमटी त्याच्यावर तिसरी चढाई ही डू ऑर डाय रेड आणि अशा मोमेंटला कव्हरचा डिपेंडर तो मात्र हारागिरी करतोय। दिलीप कदम इथे उपस्थित आहेत त्यांनी स्टेजवर यायचंय। तसेच प्रभाकरजी लाले यांनी या मंडळासाठी 1000चा रोख पारितोषिक दिलेले त्यांचं मंडळ आभारी आहे। खूप मोठा धक्का बसलेला आहे गाणेकरी चंद्रनगर संघाला कारण त्यांचे जे स्टार खेळाडू आहे दोन्ही ते मात्र बॅकलाईनच्या पाठीमागे आहेत। 12 नंबरची दर्शी परिधान केल्याचं गुणवान खेळाडू आहे यांनी या संपूर्ण मॅच मध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवलेला आहे। तो खेळाडू सद्यस्थितीमध्ये बॅकलाईनच्या पाठीमागे त्याला लवकरात लवकर रिवायवल करणं गरजेचं आहे। तो खेळाडू जेवढा वेळ बॅकलाईनच्या पाठीमागे असेल मर्यादा जालगाव संघाला या मॅच मध्ये कमबॅक करण्याची सुवर्ण संधी आता समाप्त आहे। गुणफलक ऐकूया। चंद्रनगर संघ 6 गुणांवरती खेळतोय तर 4 गुणांवरती जालगाव संघ म्हणजे केवळ 2 गुणांच्या आघाडीवर देखील आहेत आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं दापोली तालुक्यामध्ये कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान राहिलेलं आहे। अनेक खेळाडूंसाठी कबड्डीचं मैदान आहे ज्यांच्या माध्यमातून उपक्रम झालेला आहे असे आदरणीय प्रभाकरजी लाले साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी मंचावरती पूर्ण होताना आपल्याला पाहायला भेटतोय। दरम्यान पहिल्या मध्ये केवळ 2 गुणांची आघाडी घेणारा चंद्रनगर संघ दुसऱ्या सत्रामध्ये मुसंडी मारणार का की बॅकफुटवरती असणारा मर्यादा जालगाव संघ कमबॅक करणार का हे देखील पाहणं क्रीडा रसिकांसाठी महत्त्वाचं असणार आहे। आता मात्र खऱ्या अर्थाने खेळातला जो रोमांच आहे थरार आहे तो लक्ष्यवेधी ठरू शकतो आणि यावेळेला मात्र बघतोय आपण सोलो टॅकल करण्याचा वेग मर्यादा जालगाव संघाच्या माध्यमातून होतोय। काही शानदार मुकाबला आपल्याला पाहायला भेटतोय। पहाड़ों से जो टकराए उसे तूफान कहते हैं और तूफान से जो टकराए उसे युवा कहते हैं आणि युवा खेळाडूंचा हा चांगला खेळ तुम्हाला आज मुलांच्या ऐतिहासिक मैदानावरती पाहायला भेटतोय। यावेळेला मात्र आहे यावेळेला मात्र 4च खेळाडू सद्यस्थितीमध्ये मैदानाच्या आत आहेत। 3 खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे असतील। खूप मोठं आव्हान यावेळेला चंद्रनगर संघासाठी देखील असणार आहे आणि यावेळेला मात्र सुरेख टॅकल आपण पाहतोय। व्हॉट अ ब्रिलियंट व्हॉट अ सुपर परफॉर्मन्स डिफेन्स मार्कवरती आपल्याला पाहायला दरम्यान एका गुणाची कमाई मात्र चंद्रनगर संघाच्या खात्यामध्ये आणि त्याच वेळेला चंद्रनगर संघाचा जो भरवशाचा चढाईपटू आहे 12 नंबरची दर्शी परिधान केलेला स्टार खेळाडू आज चमचमता सितारा यावेळेला चढाई मार्गावरती सज्ज होतोय आणि त्याचं कमबॅक झाल्यानंतर मात्र मर्यादा जालगाव संघाचा इंडिपेंडन्स हा बॅकलाईनगर संघाला विजयाचे चान्सेस जास्त असतील आणि दरम्यान इथं मात्र सुरेख टॅकल आपण पाहतोय। 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण देखील असणार आहे आणि अशा मोमेंटला मात्र सुरेख धाव होतोय। देखील आपण पाहिलं आणि एका गुणाच्या माध्यमातून चांगला पलटवार आपल्याला ह्या वेळेला मात्र मर्यादा जालगाव संघाकडनं होताना पाहायला भेटतोय। जसजशी मॅच पुढे सरकत जाईल शेवटच्या 5 मिनिटाचा खेळ शिल्लक असेल त्यावेळेला पुन्हा एकदा थरार रोमांच उत्कंठा उत्सुकता पुन्हा एकदा क्रीडा रसिकांमध्ये देखील आपल्याला पाहायला भेटणार आहे। दरम्यान इथे मात्र पुन्हा एकदा एमटी रेडचे 7 गुणाची कमाई होत नाहीये आणि एक पलटवार केला जाईल। यावेळेला चंद्रनगर संघाच्या माध्यमातून चंद्रनगर संघाचा चढाईपटूचा जर विचार केला तर उजव्या कोपऱ्यामध्ये राईट कॉर्नरला यावेळेला चढाई आहे। आता जर 2-2च्या साखळ्या आपल्याला 2 पाहायला भेटतात तर एक सुट्या स्वरूपातला काढून सेंटरला देखील आपल्याला पाहायला भेटतोय आणि दरम्यान पुन्हा एकदा एमटी रेड यावेळेला चंद्रनगर संघाकडनं दरम्यान प्रत्युत्तरासाठी 1 नंबरची दर्शी परिधान केला चढाईपटू असेल यावेळेला मर्यादा जालगाव संघाच्या माध्यमातून 6 खेळाडू डिफेन्स मार्क करतात। 1 खेळाडू अजून देखील बॅकलाईनच्या पाठीमागे यावेळेला मात्र आपण बघतोय पुन्हा एकदा विक टॅकल पाहायला मिळाला
आणि जो छोट्या उंचीचा डिफेंडर्स आहे त्याला मात्र परतावं लागेल बॅकलाईनच्या पाठीमागे. चांगला का आपल्याला ह्या वेळेला खेळ मात्र पाहायला भेटतो मोरे यादव संघाकडे देखील. दरम्यान अजून एक स्टार खेळाडू आपल्याला ॲज अ रेडरच्या रूपामध्ये पाहायला भेटू चंद्रनगर संघाकडनं, तो म्हणजे 10 नंबरची जर्सी परिधान केलेला. या खेळाडूला देखील रोखणं महत्वाचा असणार आहे. मोमेंटमचा वापर यावेळेला सुरेख अँकल होल्ड आहे आणि इथे मात्र एका गुणाची कमाई मरिया जाधव संघाच्या खात्यात आणि त्यानंतर मात्र चांगला पलटवार आहे. चंद्रनगर संघ 10 गुणांवरती आहे तर जाधव संघ 9 गुणांवरती आहे, म्हणजे एका गुणाची आघाडी अजून देखील चंद्रनगर संघाकडे आहे. त्यांना ही एका गुणाची पिछाडी मात्र जाधव संघ सहजरित्या पूर्ण करू शकतो, भरून काढू शकतो. इथे जर हा खेळाडू बाद झाला तर मला वाटतं गुणफलक बरोबर घेऊ शकतो. कारण इथे बोनस पॉईंटची ऑपॉर्च्युनिटी असणार आहे, कारण समोर 7 खेळाडू डिफेन्स मार्क वरती आहेत. 7 किंवा 6 खेळाडू ज्यावेळेला डिफेन्स मार्क वरती असतात त्यावेळेला चढाईपटूसाठी बोनस लाईन ऑन असते. इथे बोनस पॉईंट घेतला जाईल का की एम्प्टी रेड होईल आणि इथे मात्र एम्प्टी रेड. आता 4 खेळाडू डिफेन्स, आता 3 खेळाडू असून देखील बॅकलाईनच्या पाठीमागे आहे. 12 नंबरची जर्सी परिधान केलेला गुणवान खेळाडू यावेळेला मात्र आपण बघितलं तर तो बॅकलाईनच्या पाठीमागे असल्यामुळे घाणेकरी चंद्रनगर संघासाठी तो चिंतेचा विषय देखील ठरू शकतो. यावेळेला टच पॉईंट घेणं थोडंसं अवघड आहे, कारण डिफेन्स आहे तो विकून गेल्या स्वरूपामध्ये आणि आज खूप कामगिरी यावेळेला मरिया जाधव संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे पहिल्या हाफमध्ये 2 गुणांनी पिछाडीवरती पडलेली सुरुवात मात्र जर आपण बघितलं तर चंद्रनगर संघासाठी मात्र सुरुवात ठरलेली होती. तदनंतर मात्र शेवटच्या 5 मिनिटाचा खेळ शिल्लक असताना या मॅच मध्ये यशस्वी कमबॅक आणि इथे मात्र काय होते बघायचं आहे. त्याच थर्ड रेड असणार 3 मिनिटं शिल्लक आहे, शेवटची 3 मिनिटं शिल्लक आणि त्याच वेळेला आता मात्र तुम्ही बघताय थर्ड रेड असेल. म्हणजे डुआ डायरेक्ट आणि डुआ डायरेक्ट स्पेशालिस्ट यावेळेला मात्र 12 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू चढाई मार्क वरती आहे. हा खेळाडूची एवढा वेळ बॅकलाईनच्या पाठीमागे होतं. मरिया जाधव संघाने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. गुणफलक जर पाहिला तर पुन्हा एकदा काटेकिटक आपल्याला पाहायला भेटेल. 2 गुणांची लीड जी आहे ती मात्र आपल्याला चंद्रनगर संघात डावा कॉर्नर जो आहे त्याला जिंकण्याचा प्रयत्न केला जातोय. काय यावेळेला आपण बघतोय की दर्यातून डाव्या कोपऱ्यामध्ये चढाईचं जे शिवधनुष्य आहे ते संभाषण देखील चढाईपटू पाहायला भेटू. सडपात्र भाज्याचा खेळाडू आहे. शेवटच्या 2 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे. आधीची आघाडी आहे ती 3 गुणांची आपल्याला चंद्रनगर संघाकडे देखील पाहायला भेटते. आता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. यावेळेला मरिया जाधव संघाला झुंजार खेळ सादर करावा लागेल. तुम्हाला इथं बहादुरीच्या 5 खेळाडू डिफेन्स वरती आहे. बोनस लाईन ऑफ असणार आहे. त्याच वेळेला चढाईपटू मात्र थर्ड रेड वरतीच खेळण्याचा प्रयत्न करू शकतो. 1 मिनिट अजून देखील शिल्लक आहे. म्हणजे मरिया जाधव संघाकडनं जर एक सुपर रेड झाली तर संघ वाटतं पाहायला भेटणार आहे. म्हणजे या चढाईमध्ये मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये संघर्ष करावा लागेल. इथे मात्र 2 ते 3 खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि एक खेळाडू बाद होईल. म्हणजे आता मात्र पुन्हा एकदा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथे मात्र एकच 2 चंद्रनगरच्या बाजूने गेलेले आहे. 3 पॉईंट या सामन्यात चंद्रनगर संघाने जिंकलाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. श्रीराम कर्जे संघ देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला भेटेल. परंतु जे खेळाडू आहेत ते मात्र आज वेगळे असणार आहेत. 52 किलो वजनी गटाची स्पर्धा असल्यामुळे तुम्हाला साईड मध्ये पाहायला मिळणार नाहीये. जीतू देखील असणार नाही, तन्मय असणार नाहीये. तर हे जे स्टार खेळाडू आहेत त्यांच्या अनुपस्थितीमध्ये खेळत असताना हे युवा खेळाडू आपल्या संघाला विजय मिळवून देतील का? तर त्याच वेळेला मात्र अमरबारे टासुरे संघ देखील पाहिला तर त्यांचे देखील अनेक मातबर खेळाडू ऑफ कोर्ट असताना देखील आपल्याला पाहायला भेटायचे. कारण यावेळेला मात्र तुम्ही बघताय चढाई मार्ग वरती सज्ज होतो. हा देखील एक युवा खेळाडू, नवीन खेळाडू यावेळेला डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर आक्रमण करण्याचा मार्ग वरती असणार. आता पण यावेळेला 1 नंबरची जर्सी परिधान केलेला अजय जो खुल्या गटामध्ये देखील सातत्याने खेळताना आपल्याला पाहायला भेटतो. परशूट करण्यामध्ये हा माहिर असणारा खेळाडू यावेळेला 52 किलो वजनी गटामध्ये खेळताना देखील आपल्याला पाहायला भेटणार आहे. म्हणजे याच्यापासून धोका असू शकतो. श्रीराम कर्जे संघाला या खेळाडूपासून सावध राहावं लागेल. ते विशेषतः श्रीराम कर्जे संघाला दरम्यान पलटवार करतोय का बघायचं आहे. श्रीराम कर्जे संघाचा हा देखील गुणवान चढाईपटू आहे. 10 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू मध्य आफ्रिका डिफेंडर आणि ओम साई वनन या दोन्ही संघामध्ये खेळले जाईल. दोन्ही संघांना इथे खेळण्यासाठी पहिला बॉल असून म्हणजे सेकंड राऊंडला इथे सुरुवात होणार आहे. त्या दरम्यान इथे मात्र आपण बघतोय अतिशय सुरेख चढाई आहे. अजयच्या माध्यमातून इथे जय मिळवून देण्यासाठी सुरू असलेला प्रयत्नांचा खटाटोप देखील आपण पाहतोय. चांगला स्टार्टर ठेवायला अजय याच्या माध्यमातून आहे. तर त्याच वेळेला मात्र श्रीराम कर्जे संघाचे चढाईपटू हे देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करताना आपल्याला पाहायला भेटतात. उजव्या कोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी अजय सारखा एक समर जबरदस्त कांदा डिफेंडर्स देखील आपल्याला पाहायला भेटतो आणि त्याच्या दिशेने विशेषतः ही जी चढाई आहे किंवा बोनस
ऍब्सोल्युटली बोनस पॉईंट देखील प्राप्त केलेला आहे, कारण अजयच्या हातातून बोनस पॉईंट घेणं खरं तर अवघड असतं, परंतु इथे मात्र ते सहज शक्य झालंय. श्रीराम संघाचा एक खेळाडू यावेळेला बॅकलाईनच्या पाठीमागे, कारण आता 5 खेळाडू डिफेन्स मारते आणि त्या मुसंडी मारली जाते. तब्बल 2 गुणांची कमाई अमर भारत टासुरे संघाच्या खात्यामध्ये, आणि इथे मात्र जल्लोष आपल्याला पाहायला भेटतोय. अमर भारत टासुरे संघाचा जेवढा सपोर्टर आहे तेवढा खुश झालेला असणार शंकाच नाहीये. तर त्याच वेळेला मात्र श्रीराम कर्जे संघ पुन्हा एकदा उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई मार करते आणि कॉम्बिनेशन टॅकल पुन्हा एकदा अमर भारत टासुरे संघाकडून आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे अमर भारत टासुरे आता त्याच वेळेला मात्र श्रीराम कर्जे संघ पुन्हा एकदा सज्ज झालाय. ऑल आउट झाल्यानंतर सर्व खेळाडू पुन्हा एकदा एक नवीन जोश आणि ऊर्जा घेऊन मैदानामध्ये दाखल झाले आहेत. आता तर इथून पुढच्या मिनिटांमध्ये त्यांचा संघ कशा पद्धतीने खेळ सादर करणार आहे हे देखील बघणं नक्कीच रंगतदायक ठरणार आहे. उजव्या कोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी अजय सरनस सारखे एक सर्वोत्तम डिफेंडर तुम्हाला पाहायला भेटतोय आणि त्याच्या हाताखालून बोनस पॉईंट देणं खरं तर अवघड असतं, परंतु इथे अजय नावाचं जे वादळ आहे ते रोखलं जाईल का चढाईमध्ये ते देखील यावेळेला अशा पद्धतीचे एक महत्त्वाचं देखील यावेळेला मात्र डिफेंडर्सला बाद करण्यामध्ये यश मिळाले का बघायचं आहे. दरम्यान इथे मात्र ब्लॉक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अपयशी ठरला डिफेंडर आणि एका गुणाची कमाई अमर भारत टासुरे संघाच्या खात्यात. यावेळेला पलटवार करण्यासाठी श्रीराम कर्जे संघाकडून 4 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू आहे. एवढा तो संयमी खेळ सातत्यानं अग्रेसिव्ह खेळ तिथे बाहेर झालेला आहे ज्या भेटणार आहे. या सीझनचा जर विचार केला तर आतापर्यंत 2 तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आपण पाहिलेली आहे आणि त्याच्यानंतर या 3ऱ्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेला आपण सर्वजण सामोरं जातोय. पाळंद्यापासून क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली, या ठिकाणच्या ऐतिहासिक मैदानावरती देखील संपन्न झाली स्पर्धा आणि त्यानंतर मात्र हा जो कबड्डीचा कार्निवल आहे, फेस्टिवल आहे, तो वनमच्या मैदानामध्ये दाखल झालेला देखील आपल्याला पाहायला भेटलाय. यावेळेला थर्ड रेड असणार आहे, म्हणजे डू ऑर डाय रेड. इथे कोणत्याही परिस्थितीमध्ये गुणाची कमाई करणं गरजेचं असेल आणि यावेळेला बोनस अवॉर्ड करता पलटवार करण्यासाठी आहे 4 नंबरची जर्सी परिधान केला खेळाडू. यावेळेला मात्र सुरेख कॉम्बिनेशन आणि एका गुणाची कमाई पुन्हा एकदा अमर भारत टासुरे सारख्या बलाढ्य संघाच्या खात्यामध्ये होते. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून ओळखला जाणारा अमर भारत टासुरे संघ, त्याचबरोबर अनेक तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आपल्या शानदार खेळाच्या जोरावरती गाजवणारा जिंकणारा श्रीराम कर्जे संघ देखील प्रतिस्पर्धी संघाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळेला जी चढाई होती ती अमर भारत टासुरे संघाची होती. एमपीरेटची संख्या ती कमी होत नाहीये. आता हा चांगला विचार इथे आपल्याला पाहायला भेटतो दोन्ही संघाच्या माध्यमातून. आयुष्यात संघर्ष हा तुम्हाला नक्कीच करावा लागणार आहे, कारण लोक तुमचा संघर्ष बघत नाही तर तुमचा निकाल बघतात आणि यावेळेला तो निकाल चांगला लागण्यासाठी दोन्ही संघ मात्र संघर्ष करत असताना आक्रमण करतो. यावेळेला 10 नंबरची जर्सी परिधान केला खेळाडू 7 खेळाडू डिफेन्स मार्कवरती सज्ज असताना बोनस लाईन देखील ऑन असेल, टिक सुरू झाले. यावेळेला मात्र पुरेपूर प्रयत्न देखील झालाय, परंतु अपयशी ठरलाय आणि त्यानंतर मात्र हा झालेला परफ्यूटचा प्रयत्न म्हणजे पाठलाग करण्यामध्ये माहीर असणारा अजय सरनस का म्हटलं जातं त्याला परफ्यूटचा मास्टर ब्लास्टर खेळाडू हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. यावेळेला मात्र आपण बघतो लेफ्ट विंगचा जो खेळाडू आहे त्याला मात्र सहजरित्या अचूकपणे टिपलं जात आहे आणि अमर भारत टासुरे संघाच्या खात्यामध्ये पुन्हा एका गुणाची कमाई आणि यावेळेला मात्र वेगाने मुसंडी मारली जाते विजेतेपदाच्या दिशेने अमर भारत टासुरे संघाकडे. परंतु श्रीराम कर्जे संघ आहे पलटवार करण्यामध्ये यशस्वी ठरू शकतो, कारण त्या खेळाडूंकडे देखील खऱ्या अर्थाने संघर्ष करण्याची क्षमता स्वतः प्रशिक्षकांनी देखील. आणि त्यानंतर मात्र आपण बघतोय पुन्हा एकदा मॅच ऑन झालेली आहे. यावेळेला मात्र आपण बघतोय संजय लवडे आणि स्टेजवर यायचंय. संजय लवडे तर श्रीराम कर्जे संघाच्या खात्यामध्ये देखील एका कमाई मात्र झाली आहे ती श्रीराम कर्जे संघाच्या खात्यामध्ये डिफेन्स मध्ये. तर त्याच वेळेला मात्र चढाईपटू देखील सज्ज होईल. 5 खेळाडू डिफेन्स मार्क वरती अमर भारत टासुरे संघाची जे 2 श्रीराम कर्जे संघ हे 2 बघ अशा पद्धतीने लढले जाईल. यावेळेला आलमर टॅकल करण्याच्या पलीकडे असताना 2 डिफेंडर्स बॅकलाईनच्या पाठीमागे आणि अमर भारत टासुरे संघासाठी अजय सरनस खऱ्या अर्थानं सर्वोत्तम कामगिरी पार पडत असताना देखील आपल्याला पाहायला भेटेल. हीच तर खासियत आहे अजय सरनस याची. का म्हटलं जातं त्याला कबड्डीच्या मैदानावर सर्वोत्तम खेळाडू गुंतागुंत जिथे आपल्याला समजेल कुठला संघ किती गुणांवरती खेळतोय खऱ्या अर्थाने इथे आपल्याला पाहायला भेटणार आहे. क्रीडा रसिकांसाठी मात्र ही महत्वाची स्पर्धा आहे, कारण तब्बल आपण जर पाहिलं तर 2 वर्षानंतर आपण कबड्डीच्या मैदानावरती दाखल झालेले आहोत. दापोली तालुक्यामध्ये आतापर्यंत 2 मैदानावरती हा क्रीडा महोत्सव संपन्न झालेला आहे आणि 3ऱ्या मैदानावरती म्हणजे वनम कार्निवलच्या मैदानावरती आपण दाखल झालेला आहोत. इथून पुढे हा कबड्डीचा कार्निवल असं सुरू राहताना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यान पलटवार करण्यासाठी आपण बघतोय अमर भारत टासुरे संघाचा देखील युवा खेळाडू स्टार खेळाडू चमचमचा सितारा
अजय सनद ज्याच्याकडे प्रचंड एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली खेळत असताना अमर बारेटा असुरे संघ या स्पर्धेमध्ये भाग सादर करणार काय, परंतु आहे म्हणजे युवा खेळाडूंसाठी बरंच काही शिकण्यासारखी मॅच आहे. दरम्यान यावेळेला मात्र खूप मोठा खिंडार पडतोय, संभवतः 1-2 किती खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे आणि आपल्याला संकेत दिलेला आहे ही मॅच अमर बारेटा असुरे संघासाठी आम्ही एवढे सहजासहजी सोडणार नाही. हा संघर्षच खऱ्या अर्थानं महत्वाचा असतो मैदानामध्ये. म्हणजे झाडावरती बसलेल्या पात्राला फांदी तुटण्याची भीती नसते, त्याचा फांदीवर तो स्वतःच्या पात्रावरती विश्वास असतो. यावेळेला तीच कामगिरी तुम्हाला करावी लागेल. तुम्हाला तुमच्या मनगटावरती विश्वास दाखवावा लागेल. पायाने चालणारी माणसं अंतर गावतात तर डोक्याने चालणारी माणसं ध्येय गाठत आपलं. यावेळेला अमर बारेटा असुरे संघ बॅकवरती नक्कीच आहे, परंतु जोपर्यंत अजय संघ आहे तोपर्यंत उलट खेळ होईल. एक वेळी आणि त्या मात्र सुदैवी ठरला अमर बारेटा असुरे संघ, अन्यथा अमर बारेटा असुरे संघ ऑल आउट देखील होऊ शकला असता. यावेळेला नशिबाची साथ अमर बारेटा असुरे संघाच्या बाजूने आहे, परंतु चापकोशीतून अजय सनस आणि त्याचा जो सहकारी आहे सकाळी घेऊन गेलेला होता. अद्भुत डिफेन्स पुन्हा एकदा आपल्याला अमर बारेटा असुरे या संघाकडे पाहायला भेटते. त्यामुळे इथे सुपर टॅकल होईल देखील आहे, चांगले क्षेत्ररक्षण या संघाकडे देखील आपल्याला पाहायला भेटते. आणि त्याच संघाचा चढाईपट्टी ह्या वेळेला सज्ज होत असताना 4 खेळाडू डिफेन्स मारले, 3 खेळाडू अजून देखील बॅटमॅनच्या पाठीमागे आहे. त्या 3 खेळाडूंना रिव्हायव्हल करण्यासाठी इथे डिफेन्स मध्ये गुणाची कमाई करणं गरजेचं आहे, कारण हे आपल्याला अजय सनससाठी अमर बारेटा असुरे संघ वरचढ होताना आपल्याला पाहायला भेटतोय. आता मात्र पुन्हा एकदा सातत्यानं वारंवार सुपर टॅकलची ऑपॉर्च्युनिटी श्रीराम कर्जे संघासाठी प्राप्त होते. म्हणजे मगाशी देखील सुपर टॅकल झालं होतं, 2 गुणांची कमाई. यावेळेला सुपर टॅकल केलं जाईल का, परंतु समोर आहे अजय सनस, ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय बहादर असा खेळ करून गडी टिकण्याचा प्रयत्न देखील केला जाऊ शकतो. 5 खेळाडू यावेळेला क्षेत्ररक्षण करत असताना अजय सनस उजव्या कोपऱ्यामध्ये, डाव्या कोपऱ्यामध्ये आपण बघतोय हा देखील एक युवा डिफेंडर्स आपल्याला पाहायला भेटतोय. प्रो कबड्डी पर्व 8 मध्ये तुमचे संघ म्हणजे 10 गुणांची लीड आघाडी आपल्याला अजून देखील पाहायला भेटते. आणि आता 10 गुणांची पिछाडी इथे कमी होईल. सुपर गुणांची पिछाडी श्रीराम कर्जे संघाकडे. इथून पलटवार करणं सहज सोपं आहे. एखादी सुपर रेट झाली किंवा अजय सनस सारखा मातबर खेळाडू जर बॅकलाईनच्या पाठीमागे गेला तर आणि त्याला पलटवार संभव, अन्यथा अमर बारेटा असुरे संघ वेगळा सनस इथे खऱ्या अर्थानं अमर बारेटा असुरे संघाचा युवा खेळाडू, चाबाज खेळाडू ज्या पद्धतीने धीरोदत्त खेळाचं प्रात्यक्षिक सादर केलंय आणि अमर बारेटा असुरे संघाचं जे अस्तित्व आहे या स्पर्धेमध्ये त्यांनी टिकवून ठेवलंय. रेट ज्या होत्या अजय सनस याच्या माध्यमातून एमटी होत्या, त्याच्यामुळे इथे मात्र चढाई आणि यावेळेला मात्र सुपर टॅकल मॅच मध्ये ना कमबॅक करता आलं असतं आणि त्याच्याच प्रयत्नामध्ये श्रीराम कर्जे संघ बॅकवर्ड गेलाय. कारण यावेळेला मात्र पुन्हा एकदा एक नवीन चढाईपटू देखील आपण श्रीराम कर्जे संघ या मॅच मध्ये कमबॅक करेल का, ह्या ज्या अशा अपेक्षा होत्या त्यांना देखील कुठेतरी पूर्ण विराम आपल्याला भेटताना देखील पाहायला भेटतोय. तर अमर बारेटा असुरे संघ वेगानं विजयाच्या दिशेने वाटा काढूचं योगदान असेल तर ते आहे खऱ्या संभवता ही शेवटची चढाई असू शकते. इथून एखादी चढाई पाहायला मिळेल पुन्हा एकदा सुपर टॅकल आणि ह्या मॅच मध्ये आपण बघतोय ही 4थी सुपर टॅकल आपल्याला पाहायला भेटते. तर आता मात्र बघा यावेळेला मात्र आपण बघतोय निदान रेषा रोखून ठेवण्याचा प्रयत्न होईल का आणि जिंकलेला आहे. 7 गुणांनी सामना अमर बारेटा असुरे संघाच्या बाजूने गेलाय. पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. चला तर मित्रांनो पुढे ही मॅच खऱ्या अर्थानं खूप महत्वाची असणार आहे, कारण इथे जो संघ जिंकेल तो उपांत्य फेरीसाठी क्वालिफाय होईल. अर्थातच यावेळेला मात्र ही जी लढत आहे एकीकडे गेम होणे दुसरीकडे होणे, अर्थातच या एकाच गावातले हे दोन्ही संघ असणार आहेत. एकाच जर्सी परिधान केलेला होमसाई वनन संघाचा लोकल बॉय यावेळेला युवा खेळाडू आपलं टॅलेंट दाखवण्यासाठी सज्ज होत असताना 7 खेळाडूंचं दमदार डिफेन्स आहे आणि त्याच वेळेला लेफ्ट आणि राईटचं असं सुरेख मिश्रण देखील याच्या चढाईमध्ये देखील आपल्याला पाहायला भेटते. बघा निदान रेषा क्रॉस केल्यानंतर आपली चढाई व्हॅलिड देखील करून घेतलेली आहे. फार मोठा धोका संभवणार नाहीये. मध्ये ट्रॅव्हल होतोय पलटवार करण्यासाठी पुन्हा एकदा गिमोने संघाचा भरवशाचा खेळाडू, छोट्या चणीचा खेळाडू म्हणजे मूर्ती लहान कीर्तिमान असा खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. सातत्यानं वजनी गटाच्या स्पर्धा ज्या ज्या ठिकाणी होतात त्या त्या खेळाडूने खरे त्या वेळेला खऱ्या अर्थाने या खेळाडूने आपल्या खेळाची एक छाप सोडलेली आहे आणि क्रीडा रसिकांच्या गळ्यातल्या ताईत तो खेळाडू देखील बनलेला आपल्याला पाहायला भेटतोय. युवा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळेला सातत्यानं परिवर्तन देखील होताना आपल्याला बघायला भेटायचे चढाईमध्ये. मगाशी आपण बघितलं होतं की वेगळा खेळाडू यावेळेला 1 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू चढाई मार्क वरती आहे. पुन्हा एकदा निधारेड वरतीच खेळण्याचा अर्थातच रण इथे दोन्ही संघाचे आहे.
कारण इथे मात्र गिमोने संघासाठी थर्ड रेडला सामोरं जात असताना चढाईपटू कोणत्याही परिस्थितीमध्ये गुणाची कमाई करणं गरजेचं आहे आणि त्याच वेळेला मात्र आपण बघतोय रनिंग टचचा देखील प्रयत्न झालाय एका गुणाची दोन्ही संघ डुआर डायरेक्ट वरती खेळत असताना आपल्याला बघायला भेटतात अग्रेसिव्ह खेळ इथे पाहायला मिळू शकतो ओम साई वनन संघाकडनं बोनस पॉईंट घेण्याचा पुरेपूर झालेला प्रयत्न परंतु त्याच्यासाठी शुअर असणं गरजेचं आहे कारण ही डू ऑर डायरेक्ट असणार आहे इथे जर तुम्हाला पॉईंट मिळाला नाही तर मात्र तुम्हाला परतावं लागेल यावेळेला बॅकलाईनच्या पाठीमागे कशा पद्धतीची रणनीती आहे हे देखील बघणं महत्वाचं ठरेल कारण त्याच वेळेला मात्र आपण बघतोय उजव्या कोपऱ्यामध्ये जिथे चढाईपटू सज्ज आहे आणि यावेळेला मात्र रेडर बाद असणार आहे कारण बोनस पॉईंट घेण्यासाठी शुअर असणं गरजेचं आहे आणि ती शुअरिटी नव्हती खरं तर पंचांच्या मनामध्ये देखील आणि आपण बघितलं चढाईपटूला बॅकलाईनच्या पाठीमागे जावं लागतंय एक पाय बोनस लाईनच्या पलीकडे तर त्याच वेळेला दुसरा पाय हवेमध्ये असणं गरजेचं आहे बोनस पॉईंटचा हा रूल्स आहे तो फॉलो करणं गरजेचं आहे इतर वेळेला अर्थातच थोडंसं दुर्लक्ष झालं तरी चालेल परंतु ज्यावेळेला थर्ड रेड असते त्यावेळेला तुम्ही बोनस पॉईंट घेताना शुअर असणं गरजेचं आहे कारण तुमचा एक डिसिजन चुकीचा तुम्हाला बॅकलाईनच्या पाठीमध्ये घेऊन जातो असं करण्यासाठी 3 नंबरची जर्सी परिधान केला खेळाडू सज्ज होत असताना ओम साई वनन आणि दुसरीकडे भैरवनाथ गिमवणे अशा या दोन बलाढ्य संघांमध्ये काटेकी टक्कर एक बिग फाईट लढत सर्व क्रीडा रसिकांना पाहायला भेटते त्यामुळे इथे मात्र हा खेळाडू जबरदस्त डिफेन्स आहे अद्भुत कामगिरी यावेळेला ओम साई वनन संघाचा पण पाहिलेला आहे काय जबरदस्त टॅकल आपण पाहिलाय व्हॉट अ ब्रिलियंट दॅट्स अ मॅग्निफिसंट डिफेन्स ओम साई वनन संघाकडनं हीच तर खासियत आहे या संघाची अर्थात जे जे अशक्य आहे ते आम्ही करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न ओम साई वनन संघाने केलाय कारण हे आमचं मैदान है ये हमारी सरजमी है और इसी मैदान के हम बेताज बादशाह है ये दिखाने का बिल्कुल सही प्रयास होता हुआ ओम साई वनन के माध्यम से फिलहाल यहाँ पर फिर एक मर्तबा छोटे खत के जो रेडर्स है इस समय भैरवनाथ गिमोने थर्ड रेड होगी यानी डू और डाई रेड होगी संघर्ष करना पड़ेगा क्योंकि राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है खिलाड़ी युवा खिलाड़ी को हम देख रहे हैं युवा जो टैलेंट है वही समय इस टूर्नामेंट में भली भांति देखने को मिलता है केवल 5 खिलाड़ियों का डिफेंस होगा 2 खिलाड़ी अभी भी बैकलाइन के बाहर है उनको रिवाइवल करना था 4 नंबर की जर्सी पहने हुए रेडर को क्या कमाल का वहां पर खेल इस खिलाड़ी के माध्यम से हमने देखा था लेकिन वही खिलाड़ी इस समय रेड का जिम्मा समझते क्या वही खेल फिर एक दफा देखने को मिलेगा जिस तरह से उन्होंने थोड़ी देर पहले ब्लॉक किया था लेकिन नहीं रेडर भी यहाँ पर पूरी तरह से समझ गए हैं भैरवनाथ गिमोने के कि हमें परस्यूट करना इतना आसान नहीं है और इसी के साथ टाइम आउट लिया है पहले आपका खेल यहाँ पर जारी है एक तरफ बढ़िया टीम है भैरवनाथ गिमोने की तो दूसरी तरह लोकल टीम ओम साई वनन की जो खुली के मैदान के अंदर खेल रही है इसके बाद होने वाला जो मुकाबला होगा वो होगा इसके बाद होने वाला मुकाबला होगा अमर भारत टासुरे बनाम घानेकरीन चंद्रनगर के बीच में होगा दोनों भी टीम के लिए पहला कॉल होगा चंद्रनगर बनाम अमर भारत टासुरे दोनों भी टीम के लिए पहला कॉल होगा और इसी के साथ यहाँ पर रेड का जिम्मा संभालते हुए 4 नंबर के जर्सी पहने हुए खिलाड़ी को हम देख रहे हैं छोटे कद के खिलाड़ी और उनको यहाँ पर सोलो टैकल करना मुकम्मल होता हुआ भैरवनाथ गिमोने के पक्ष में ओम साई वनन की टीम को इस मुकाबले में कमबैक करना है हर हाल में वापसी करनी है तो अच्छा खासा खेल का प्रदर्शन पेश करना पड़ेगा यहाँ पर पॉजिटिव अप्रोच के साथ संघर्ष तो जरूरी यकीनन यहाँ पर मैदान के अंदर करना पड़ेगा क्योंकि वो राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है पहले आपको जानना भी पड़ेगा 4 खिलाड़ियों का डिफेंस है इस समय ओम साई वनन के पक्ष में और उसी समय रेड का जिम्मा संभालते हुए 6 नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी को हम देख रहे हैं जो कि भैरवनाथ जाना पड़ेगा बैकलाइन के बाहर क्या यहाँ पर लंबे कद का जो इस्तेमाल बखूबी कर पाएंगे इस समय लेफ्ट कॉर्नर की तरफ आक्रमण करते हुए और उसके साथ यहाँ पर किक लगाने का भी प्रयास किया था और टिक बचती हुई हर हाल में पॉइंट लेना जरूरी है क्या यहाँ पर पॉइंट मिलेगा या नहीं मिलेगा समय हाथ से गुजरता हुआ जिस तरह से रेत फिसलती है उधर पॉइंट मिला है भैरवनाथ गिमोने टीम को फिलहाल यहाँ पर सुपर टैकल की अपॉर्चुनिटी है 3 खिलाड़ियों का डिफेंस क्या यहाँ पर ब्लॉक किया जाएगा लेकिन इस समय शानदार रेड होते साबित हुआ दोस्तों सुपर रेड 3 पॉइंट और साथ ही साथ 2 ऑल आउट के पॉइंट यानी कि इज इक्वल टू 5 पॉइंट मिलते हुए और इसमें पहले हाफ में पूरी तरह से दबदबा प्रस्तापित किया है भैरवनाथ गिमोने की टीम ने कोई भी मौका नहीं दिया है ओम साई वनन जो कि लोकल टीम है घरेलू मैदान पर खेलते हुए पूरी तरह से बिछड़ रही है जैसे जैसे मुकाबला आगे बढ़ता जाएगा क्या यहाँ पर कमबैक करेगी ओम साई वनन की टीम को अगर मुकाबले में कमबैक करना है तो उनको भी अच्छा खासा परफॉर्मेंस पेश करना पड़ेगा किसा चाहे जिंदगी हो या कबड्डी का मैदान हो
मुकाबला जीतना है, जिंदगी बेहतरीन गुजारनी है, तो शायद आप कोर्ट में वापस जाते हुए पलटवार करने के लिए ओम साई वनन के द्वारा 1 नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी को इस समय हम देख रहे हैं रेड का जिम्मा संभालते हुए। यहाँ पर अगर बात करेंगे गिमोने की टीम की तो डिफेंस भी काफी बेहतरीन है, 7 खिलाड़ियों का डिफेंस है और इस डिफेंस को भेजना इतना आसान नहीं था। ये बात उनसा जिन्होंने पिछली बार एक सुपर रेड पेश की थी और वनन की टीम को पहला ऑल आउट दिया था। क्या कमाल का खेल इस टूर्नामेंट के अंदर। हालांकि जो पहला मुकाबला हुआ था भैरवनाथ गिमोने का विशेषता श्री और खड़े साबित उतरते हुए, और इसी के साथ फर्स्ट हाफ का खेल खत्म। असो दोस्तों फिर एक मरतबा चलते हैं मैदान की। तकरीबन 8 पॉइंट की लीड बना ली है इस समय भैरवनाथ गिमोने की टीम ने, और इसी के साथ सेकंड हाफ के खेल में भी यहाँ पर से देखने को मुझे विशेषता यहाँ पर तारीफ करनी पड़ेगी। ये जो खिलाड़ी मैदान के अंदर खेल के द्वारा दर्शकों को प्रभावित कर रहे हैं, यकीनन यहाँ पर शानदार खेल होने के माध्यम से। फिलहाल यहाँ पर ये सेकंड हाफ का खेल शुरू होता हुआ क्या यहाँ पर रणनीति में कोई बदलाव देखने को मिलेगा ओम साई वनन के माध्यम से मुकाबला, अन्यथा इस मुकाबले को बिल्कुल जीतने के करीब जाएंगे गिमोने के खिलाड़ी। फिलहाल यहाँ पर रेड का जिम्मा संभालते हुए 1 नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी को हम देख रहे हैं। 7 खिलाड़ियों का शानदार डिफेंस है, क्या इस डिफेंस को भेदने में कामयाबी मिलेगी वनन के रेडर को। इसी के साथ यहाँ पर देखिए मिडल ऑर्डर के जो डिफेंडर्स थे उनको उन्होंने बड़े आसानी के साथ टच किया। 1 पॉइंट अंत में जाकर जरूर मिला है, और ये एक पॉइंट भी काफी कीमती हो सकता है, क्योंकि जिस तरह से बूंद बूंद से तालाब बनता है उसी तरह से एक पॉइंट के साथ यहाँ पर जो आपकी टीम पिछड़ रही है वो शायद कम बैक कर सकते हैं। फासले को कम करने के लिए एक पॉइंट काफी अहमियत वाला हो सकता है। अगर आपको टच पॉइंट नहीं मिल रहा है तो आपको बोनस पॉइंट पर ध्यान देना पड़ेगा। अगर बोनस प्लस टच पॉइंट मिलता है तो ये सोने पे सुहागा वाली बात भी बन सकते हैं। फिलहाल यहाँ पर पूरे के पूरे 30 सेकंड का इस्तेमाल करना चाहते हैं गिमोने के जो रेडर है, लंबे कद के जो खिलाड़ी जिनको अभी अभी हमने देखा था एम्प्टी रेड करके अपने कोर्ट में सही सलामत वापस जाते हुए, और अब पलटवार करने के लिए मोमेंटम का इस्तेमाल होगा। काफी आक्रामकता देखने को जरूर मिलेगी इस रेड में। एग्रेसिव खेल तो हालांकि दिखाना ही पड़ेगा, क्योंकि पिछड़ रही है यहाँ पर यजमान टीम। अगर यजमान टीम को कमबैक करना है तो एक आधी सुपर रेड पेश करनी पड़ेगी। बिना पॉइंट के जाएंगे तो कामयाबी भुगतना पड़ सकता था, गलती की है दोस्तों। और इसी के साथ ओम साई वनन क्या बोनस पॉइंट मिलेगा, बिल्कुल नहीं मिला है। हालांकि अंपर की तरफ जरूर उन्होंने गौर किया था, लेकिन अंपर भी उतने श्योर नहीं थे जितने कि आप थे दोस्तों। उसी वक्त दूसरा पैर हवा में होना चाहिए। हालांकि इस मुकाबले के सबसे बेहतरीन हीरो, सबसे खूबसूरत खेल प्रदर्शित करने वाले खिलाड़ी इस समय रेड का जिम्मा संभालते हो दोस्तों। नाम मालूम नहीं, लेकिन काम तो कमाल का किया है एक 4 नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी ने। पर थर्ड रेड होगी, हर हाल में पॉइंट मुकम्मल करने का प्रयास करना पड़ेगा ओम साई वनन की टीम के इस बहादुर खिलाड़ी को। पूरी तरह से सन्नाटा छाया हुआ है, क्योंकि जो लोकल टीम है वो काफी फासले से पिछड़ रही है। क्या बोनस का एफर्ट देखने को मिलेगा, और ये देखिए बिल्कुल अंदर गिमोने के माध्यम से देखने को मिला है। क्या पलटवार किया जाएगा ओम साई वनन के माध्यम से, क्या पलटवार करने की जो आहट है वो आहट सुनाई हमें दे सकती है। दर्शक भी काफी तादाद में इस टूर्नामेंट को देखने के लिए यहाँ पर उपस्थित है, क्योंकि इस सीजन का ये तीसरा टूर्नामेंट है। पहला टूर्नामेंट हमने पालंदे के ऐतिहासिक आज वनन कामनेवाड़ी के ऐतिहासिक मैदान पर देखने को मिला है, और इसी के साथ बैट होल्ड किया। और यहाँ पर थर्ड रेड पर आपको मालूम होना चाहिए कि हर हाल में पॉइंट चाहिए आपको। 4 खिलाड़ी डिफेंस मार्क पर है, और ऐसे नाजुक लम्हे पर पॉइंट लेना, वो भी विशेषता टच पॉइंट लेना इतना आसान है। आधा पॉइंट पर इस समय गिमोने की टीम, और ये देखिए केवल 3 पॉइंट पर ओम साई वनन की टीम, और उसमें एक पॉइंट जुड़ जाएगा, यानी कि 4 पॉइंट हो जाएंगे। अभी भी 10 पॉइंट से पिछड़ रहे हैं ओम साई वनन के खिलाड़ी। क्या यहाँ पर जो 10 पॉइंट का फासला है उसको वो मुकम्मल कर पाएंगे? अगर मुकम्मल करना है तो हर हाल में बचे हुए 5 मिनट के अंदर आपको गिमोने है चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, मन का विश्वास रगों में साहस कर देता है। आखिर उसकी मेहनत कभी बेकार नहीं। जो बेहतरीन खिलाड़ी था वो इस समय बैठ, क्या यहाँ पर पलटवार हो सकता है? ये देखिए काफी अंदर तक जाकर रेड करने का प्रयास किया था, और एक पॉइंट तो बचेंगे मात्र 3 खिलाड़ी, और उन 3 खिलाड़ी को भी जल्दी जल्दी आउट किया जाएगा तो शायद कम, क्योंकि आज मोमेंट पर 2 पॉइंट का इजाफा हुआ है, यानी कि ये 2 पॉइंट कितने कीमती थे गिमोने टीम के लिए। सुपर हिट बाहुबली चित्रपट हुआ था, उससे भी सुपर डुपर हिट ये मुकाबला हुआ है, क्योंकि एक तरफ है ओम साई वनन की टीम जो कि लोकल टीम है, तो इस रेड पर आपको 5 या 6 पॉइंट मिलेंगे। लेकिन मुझे नहीं लगता यहाँ पर पॉसिबल हो सकता है। ये जो बची हुई उम्मीद थी क्या यहाँ पर मिड लाइन क्रॉस हो जाएगा, लेकिन संघर्ष
लेकिन जो बच्चों की उम्मीदें थी उसके वाली है नहीं है। और मुझे नहीं लगता कि यहाँ पर सही वनन की टीम के लिए भी जो वापसी की जो रास्ते हैं वो खुल जाएंगे। ये लेके बड़े आधार पॉइंट मिला है। इसमें फिर एक दफा रेड का जिम्मा संभाले तकरीबन ओम साई वनन के लिए ये आखिरी रेड हो सकती है। और उसी के साथ खूबसूरत अंदाज में यहाँ पर डैश किया, यहाँ पर बजर बजा की टीम ने सेमीफाइनल में क्वालिफाई कर दिया है। सेमीफाइनल में पहुंचने वाली रेडर सेव असणार आहे। जो डिफेंडर्स आहे त्याने मिड लाईन क्रॉस केलेली होती। दरम्यान त्याच वेळेला मात्र चंद्रनगर संघाचा चढाईपट्टू देखील सज्ज होतोय। 12 नंबरची जर्सी परिधान केलेला गुणवान खेळाडू आहे। सातत्याने महत्वपूर्ण अशी कामगिरी त्याने आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये पार पाडलेली आहे। क्रीडा रसिकांची मन ज्या खेळाडूने जिंकून घेतलेले आहे तो खेळाडू म्हणजे चंद्रनगर संघाचा हा चमचमता सितारा आपल्याला पाहायला भेटतोय। अनेक तारे सितारे या संपूर्ण स्पर्धेमध्ये देखील खेळताना पाहायला भेटतील। युवा प्रतिभावान खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना देखील पाहायला भेटतील। उद्याचा देखील दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे। केळशी संघ इथे दाखल होईल, त्याचबरोबर रणभैरी आपटे संघ देखील असणार आहे, टेटोली संघ देखील असेल, जय किसान जालगाव संघ देखील आहे, श्रीदत्त लाडगर संघ देखील आहे, महालक्ष्मी जालगाव तर संघर्ष असो असे बलाढ्य संघ उद्याच्या दिवसामध्ये देखील या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला भेटतील। दरम्यान 10 नंबरचे जर्सी परिधान केलेला खेळाडू यावेळेला सज्ज होत असताना उजव्या कोपऱ्यामध्ये अजय सनस आणि त्याच वेळेला मात्र पुन्हा एकदा खूप मोठा खिंडार पडतोय। आता मात्र अजय सनस सज्ज होताना आपल्याला पाहायला भेटतोय। अजय कडनं अमर बारिटा असुरे संघासाठी खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा असेल, परंतु ती कामगिरी पार पाडली जाईल का? प्रेशर आता मात्र अजय सनस याच्यावरती देखील असू शकतं, कारण हाच एक मात्र स्टार खेळाडू आहे। जोपर्यंत मैदानामध्ये असेल अमर बारिटा असुरे संघा रसिकांसाठी देखील तेवढंच महत्वाचं ठरत आहे। आता पुन्हा एकदा चढाई मार्गावरती सज्ज होत असताना चमचमता सितारा चंद्रनगर संघाचा वन मॅन आर्मी पहाड़ों से जो टकराए उसे तूफान कहते हैं और तूफान से जो सही मायने में टकराते हैं उसे युवा कहते हैं। आणि युवा खेळाडूंनी परिपूर्ण असणारे दोन्ही संघ भविष्यातले स्टार खेळाडू आज मात्र खऱ्याच आपल्या खेळाची अग्निपरीक्षा देताना आपल्याला पाहायला भेटतात। तर दरम्यान आता मात्र थर्ड रेडला सामोरा जातो अमर बारिटा असुरे संघ। अमर बारिटा असुरे संघ बॅकफूट वरती असताना देखील सातत्यानं थर्ड रेड वरती म्हणजे इथे डुआ डायरेक्ट वरती खेळताना आपल्याला पाहायला भेटतोय। समोर आहेत 6 खेळाडू चंद्रनगर संघ 7 खेळाडू डिफेन्स मार्क वरती, तर त्याच वेळेला मात्र बोनस गुणाची कमाई करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र अजून देखील मला वाटतं या ठिकाणी फासला म्हणजे जे अंतर आहे बॅकफूट आणि फ्रंट फूट वरचं हे मात्र कुठेतरी जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे। दरम्यान मात्र बघायची जी पिछाडी आहे अजून देखील कदाचित अमर बारिटा असुरे संघाकडे असू शकते, ती कशा पद्धतीने भरून काढली जाईल। दरम्यान इथे पुन्हा एकदा आपण बघतोय चढाई मार्ग वरती सज्ज होतोय तो 10 नंबरचा चढाईपट्टू चंद्रनगर संघाच्या माध्यमातून। तर त्याच वेळेला मात्र अखेर समाप्त झालाय। आपण जाऊया ते अर्थातच गाणेकरी चंद्रनगर या संघाकडे। सेकंड हाफचा खेळ अतिशय महत्वाचा ठरणार आहे दोन्ही संघाच्या दृष्टीने, कारण जो संघ जिंकेल तो उपांत्य फेरीसाठी क्वालिफाय होणार आहे। त्याच्यामुळे इथे सेकंड हाफच्या खेळामध्ये दोन्ही संघ विशेषतः डिफेन्सिव्ह खेळ सादर करतील काय अग्रेसिव्ह खेळ सादर करतील हे देखील बघणं तेवढंच महत्वाचं ठरताना देखील आपल्याला पाहायला भेटेल। आणि बघा एका गुणाची कमाई केल्यानंतर जी 2ची पिछाडी होती ती 1 ने कमी होताना देखील आपल्याला पाहायला भेटते। आणि आता अमर बारिटा असुरे संघ देखील बघता बघता इथे या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना देखील आपल्याला पाहायला भेटतोय। परंतु जोपर्यंत गाणेकरी चंद्रनगर संघाचा 12 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू आहे तोपर्यंत या संघाला कोणताही धोका असणार नाहीये। महत्वाचा जो डिफेंडर्स होता रेडर होता अजय सनस तो बॅकलाईनच्या पाठीमागे। आता मात्र अमर बारिटा असुरे संघासाठी कुठेतरी दबाव प्रेशर नक्कीच क्रिएट होताना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर त्याच वेळेला अमर बारिटा असुरे संघाकडून पलटवार करण्यासाठी चढाईपटू सज्ज होतोय। उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई मार्गावरती असताना त्याने बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलं होतं बिग टॅकल त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा मात्र चंद्रनगर संघाला नक्कीच झालेला होता। या चढाईमध्ये मात्र 5 खेळाडू डिफेन्स मार्क वरती असताना आपल्याला पाहायला भेटतंय, म्हणजे बोनस लाईन इथे ऑफ असणार आहे, टच पॉईंट घेणं गरजेचं असणार आहे। परंतु इथं मध्ये एक सेफ रेड करण्याचा प्रयत्न चढाई निमित्तानं देखील आपण सर्वजण आजमावतोय। दापोली तालुक्यात पाळंदेच्या ऐतिहासिक मैदानानंतर आपण लाडगरला गेलो आणि तिथून मात्र हा कबड्डीचा कार्निवल आहे तो वनन कागनेवाडीच्या मैदानामध्ये देखील आपल्या सर्वांना अनुभवायला भेटतोय। यावेळेला अमर बारिटा असुरे संघाकडून चढाई आपल्याला पाहायला भेटते आहे। बलाढ्य असा डिफेंडिंग चॅम्पियन गाणेकरी चंद्रनगर संघाच्या विरोधात खेळत असताना अमर बारिटा असुरे संघ पहिल्या हाफमध्ये 2 गुणाडी पिछाडीवरती आणि तदनंतर मात्र दुसऱ्या सत्राची सुरुवात सकारात्मक झाली आहे, परंतु त्याचं रूपांतर विजयामध्ये करेल का अमर बारिटा असुरे संघ? की गाणेकरी चंद्रनगर संघ बलाढ्य अमर बारिटा असुरे संघाला पराजित करून उपांत्य फेरीचं तिकीट आपल्या नावावरती करेल? अर्थातच सर तरवरती ही मॅच देखील तुम्हाला पाहायला भेटणार आहे।
हा जो सामना आहे तो नक्कीच मित्रांनो शेवटच्या रेड पर्यंत जाऊ शकतो, कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघांकडे खऱ्या अर्थाने डू ऑर डाय रेड आहे. अमरबारी टावसुरे संघासाठी मात्र खऱ्या अर्थाने निकराची झुंज इथे पाहायला भेटेल, कारण इथे मात्र बॅकहोल्ड करण्याचा अयशस्वी प्रयत्न जो खेळाडू या संपूर्ण मॅच मध्ये निर्णायक कामगिरी करत होता तोच खेळाडू आज मोमेंटला बॅकलाईनच्या पाठीमागे, आणि आता मात्र थर्ड रेड असणार आहे ती चंद्रनगर संघाची. दरम्यान इथे मात्र जर डिफेन्स मध्ये एका गुणाची कमाई करता आली तर मला वाटतं अजय सनदचं कमबॅक होऊ शकतं मैदानामध्ये. इथे दावा ठोकलाय, अद्भुत कामगिरी चढाईमध्ये आणि एका गुणाची कमाई. कधी मॅच अमरबारी टावसुरे संघाच्या बाजूने, कधी चंद्रनगर संघाच्या बाजूने देखील झुकताना आपल्याला पाहायला भेटते. हीच तर खासियत आहे, हाच तर खऱ्या अर्थानं थरार आहे कबड्डीच्या मैदानावरचा. ग्रामीण भागातलं कबड्डी खऱ्या अर्थानं आपण सर्वजण आजमावतोय. लाल मातीतला रांगडा मर्दानी खेळ खऱ्या अर्थानं या कबड्डीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना अनुभवायला भेटत असताना चढाई मार्गवरती चंद्रनगर संघाचा 10 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपटू देखील आपल्याला पाहायला भेटतोय. समोर 5 खेळाडू क्षेत्ररक्षण करत असताना, म्हणजे इथे विखुरलेल्या स्वरूपामध्ये ज्यावेळेला डिफेन्स असतो त्यावेळेला टच पॉईंट घेणं नक्कीच थोडंसं अवघड देखील ठरत असतं. चढाईपटूच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली आहे. आणि पलटवार करत असताना अमरबारी टावसुरे संघाचा युवा खेळाडू यावेळेला बहादुरीचं प्रात्यक्षिक तुम्हाला सादर करावं लागेल उजव्या कोपऱ्यामध्ये, आणि यावेळेला मात्र सुरेख टॅकल होत आहे. आज डबल डायव्हर्ट केलाय आणि अमरबारी टावसुरे संघाला अजून मोठा झटका बसतोय. मॅच मधला थरार, रोमांच, उत्कंठा, उत्सुकता सेगेला पोहोचली जाऊ शकते. समोर जर आपण पाहिलं अमरबारी टावसुरे संघाच्या प्रांगणामध्ये तर 4 खेळाडू आपल्याला पाहायला भेटतात, 3 मातब्बर खेळाडू आणि शेवटचे 5 मिनिटं शिल्लक. अमरबारी टावसुरे संघ 7 गुणांवरती तर 10 गुणांवरती चंद्रनगर संघ, म्हणजे केवळ आणि केवळ 3 गुणांची आघाडी आहे चंद्रनगर संघाकडे. पुढच्या 5 मिनिटांमध्ये ही पिछाडी 3 गुणांनी भरून काढण्यामध्ये अमरबारी टावसुरे संघ यशस्वी ठरणार का, की 3 गुणांची आघाडी पुढे वाढवण्यामध्ये घाणेकरी चंद्रनगर यशस्वी ठरणार. अर्थात ही मॅच मात्र शेवटच्या रेड पर्यंत रंगणार यात काही, आणि त्याच्यामध्ये मात्र चढाईपटूला यश मिळणार का. अजून देखील जर आपण पाहिलं तर 3 गुणांची आघाडी यावेळेला मात्र सुरेख डिफेन्स आहे. अद्भुत कामगिरी आपल्याला अजय सनदचं कमबॅक अमरबारी टावसुरे संघाला खऱ्या अर्थानं शेवटच्या 4 मिनिटाचा खेळ शिल्लक असताना अजय सनद नवसंजीवनी देणार का. जो सामना अमरबारी टावसुरे संघाच्या हातामधून रेतीसारखा फिसळ म्हणजे कुठेतरी घसरेल का हे देखील बघणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान यावेळेला मात्र आपण बघतोय अजय सनदचं कमबॅक झाल्यानंतर जो आत्मविश्वास आहे तो दुणावलेला आहे. तर त्याच वेळेला जर आपण पॉईंट बघितलं तर यावेळेला मात्र 8 आणि 10 म्हणजे 2 गुणांची आघाडी अजून देखील चंद्रनगर संघाकडे असणार आहे. 2 गुणांनी पिछाडीवरती असतात. तर आता मात्र थर्ड रेड आहे, डू ऑर डाय रेड आहे. आणि डू ऑर डाय रेड वरती इथे मात्र यावेळेला डिफेंडर्सने बघा यावेळेला मात्र एका गुणाची कमाई, आणि जे फासला होता शेवटची 3 मिनिटे शिल्लक आहे तर जो काही फासला होता तो अजून 1 कमी होतोय, आणि आता मात्र केवळ एका गुणाची आघाडी चंद्रनगर संघाकडे आपल्याला पाहायला भेटते. अर्थातच यावेळेला एका गुणाची पिछाडी भरून काढण्यासाठी अमरबारी टावसुरे संघाला होतोय. यावेळेला 5 खेळाडूंचा डिफेन्स आपल्याला पाहायला भेटतोय. अजून देखील जवळजवळ 2.5 ते पावणे 3 मिनिटं शिल्लक असताना अजय सनद सर मैदानामध्ये शेवटपर्यंत उभा राहिला. यावेळेला मात्र अजय सनदला सुरेख टॅकल होत आहे आज मोमेंटला, आणि डू ऑर डाय रेड वरती आपण बघतोय बोनस लाईन ऑफ आहे. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये टच पॉईंट घेणं यावेळेला चंद्रनगर संघासाठी महत्वाचा असणार आहे. इथे जर टच पॉईंट मिळाला चंद्रनगर संघाला तर मला वाटतं चंद्रनगर संघ या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीची पकड निर्माण करू शकतो. शेवटची 2 मिनिटं शिल्लक असताना त्यामध्ये बॅकफूट वरती तो मात्र पुण्याच्या फ्रंट कोर्ट वरती येणार का, परंतु इथे मात्र खऱ्या अर्थानं चांगलं चित्र आपल्याला पाहायला भेटेल चंद्रनगर संघाकडनं. तर आता मात्र आघाडी बघितली तर किती गुणांची आघाडी आपल्याला पाहायला भेटेल ते देखील बघूया. म्हणजे एकंदरीत 13 आणि 9च्या पद्धतीचा गुणफलक म्हणजे 4 गुणांची आघाडी आता मात्र तुम्हाला चंद्रनगर संघाकडे पाहायला भेटते. सातत्यानं एखादा जिंकणारा संघ जेव्हा पुन्हा एकदा जिंकतो त्यावेळेला ती हेडलाईन बनते, आणि सातत्यानं पराभूत होणारा संघ ज्यावेळेला जिंकतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने तो इतिहास असतो. आणि तो आज इतिहास चंद्रनगरचा संघ लिहिणार का. वनन कामनेवाडीच्या ऐतिहासिक मैदानावरती बलाढ्य अमरबारी टावसुरे सारखा बलाढ्य संघाला बॅकवरती पाठवून उपांत्य फेरीचं तिकीट बुक करणार का, या प्रतीक्षेमध्ये क्रीडा रसिक देखील आपल्याला पाहायला भेटत आहेत. अजून देखील मॅच संपलेली नाहीये, शेवटचा 1 मिनिट शिल्लक आहे. यावेळेला अमरबारी टावसुरे संघाला प्रतीक्षा एका सुपर रेडची. तर दुसरीकडे चंद्रनगर संघाकडे तब्बल 4 गुणांची आघाडी आहे. म्हणजे चंद्रनगर संघ संभवता
थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न करू शकतो. इथे फार मोठी अर्थात चूक केली जाणार नाहीये. ज्यावेळेला कदाचित अमर भारत टासुरे संघाचा चढाईपटू चढाईसाठी जाईल त्यावेळेला कदाचित एक गुण देखील बहाल केला जाऊ शकतो का, जर तर वरती खऱ्या अर्थाने ही मॅच जाणार का. पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेतला जातोय तो चंद्रनगर संघाच्या चढाईपटूच्या माध्यमातून. टिक सुरू झाले. एक सेफ रेड देखील चंद्रनगर संघाकडनं तुम्हाला सर्वांना पाहायला भेटते आणि त्याच वेळेला मात्र टाइम आउट घेतला आली तर मात्र काय चित्र असणार आहे. आणि यावेळेला मात्र बघा थोडासा वेळ काढणं देखील गरजेचं आहे. आणि आता मात्र आपण बघतोय थर्ड रेड असेल म्हणजे डू ऑर डाय रेड. हो हाय व्होल्टेज ड्रामा इथे सुरू झालाय. जर इथे मात्र पुरेपूर 30 सेकंदाचा ते वापर करणार नो डाऊट ऍब्सोल्युटली, कारण जर आपण बघितलं तर 3 गुणांची आघाडी आहे. पुरेपूर 30 सेकंदाचा तो वेळ घेणार म्हणजे गेला तर 1 गुण जाणार म्हणजे 2 गुण राहणार परत देखील आणि त्याच्यानंतर कदाचित एखादा गुण पुन्हा एकदा बहाल केला जाईल आणि मग खऱ्यातून बदल झाला तर चंद्रनगर संघ या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये देखील क्वालिफाय होईल. परंतु आता मात्र जबरदस्त परफॉर्मन्स चंद्रनगर संघाच्या माध्यमातून बदल झालाय आणि चंद्रनगर संघ ही मॅच जिंकण्यात यशस्वी ठरलाय. तर हार्दिक अभिनंदन, तुम्ही पोहोचलाय उपांत्य फेरीसाठी. संघांना आकर्षक चषक देऊन देखील सन्मानित केलं जाईल. मित्रांनो या ठिकाणी जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आत जिथे पहिला उपांत्य फेरीचा सामना रंगला जातोय. चढाई मार्गावरती चंद्रनगर संघाकडून आपण बघतोय मागच्या दोन्ही मॅच मध्ये ज्या काळाने अतिशय दमदार परफॉर्मन्स सादर केला, बहारदार करण्याच्या जोरावरती आपल्या संघाची दर्शी परिधान केला, गुणवान काढून चढाई मार्गावरती सज्ज होतोय. दरम्यान गिमोनी संघाचा जर आतापर्यंतचा इतिहास सांगितला तर दोन्ही मॅच मध्ये या संघाने देखील प्रचंड संघर्ष केलेला आहे. 4 नंबरची दर्शी परिधान केलेला गिमोनी संघाचा हा छोट्या उंचीचा खेळाडू त्याने फाईट मात्र खऱ्या अर्थाने नक्कीच मोठी देखील दिलेली आहे आणि त्या शानदार खेळाच्या जोरावरती गिमोनी संघ देखील उपांत्य फेरीपर्यंत दाखल होताना देखील पाहायला मिळालाय. इथे जो संघ चांगला खेळेल तो संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचेल म्हणजे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तरी नक्कीच इथे फिक्स करण्याची एक सुवर्ण संधी दोन्ही संघांच्या दृष्टीने चालून आलेली आहे. आतापर्यंत चालू सीझनचा जर इतिहास जर आपण पाहिला तर दोन्ही राज्य गाजवलं जाईल, कुठल्या संघाचा वर्चस्व असणार आहे हे देखील आपण बघणार आहोत. जर खऱ्या अर्थाने जर खुल्या गटाचं जर आलेख जर आपण पाहिला तर केसी संघाचं सातत्यानं वर्चस्व राहिलंय. तर वजनी गटाच्या ज्या स्पर्धेचा इतिहास आपण पाहतो त्या स्पर्धेमध्ये मात्र कुठला संघ चांगली कामगिरी पार पाडेल हे देखील बघणं खूप महत्वाचं असतं. यावेळेला मात्र तुम्ही बघताय 12 नंबरची दर्शी परिधान केला हा गुणवान खेळाडू आहे. 52 किलो वजनी गटाच्या स्पर्धेला सामोरा जात असताना तर दुसरीकडे त्याच वेळेला मात्र गिमोनी संघ देखील चढाई मार्गावरती सज्ज होत असताना 4 नंबरची दर्शी परिधान केलेला हरवणारे खेळाडू आहे, गुणवान खेळाडू आहे. त्याच्याकडे देखील खऱ्या अर्थानं पोटेन्शियल आहे आणि त्याचा वापर इथे कशा रीतीने तो करेल हे देखील बघणं महत्वाचं. आणि यावेळेला मात्र दावा ठोकलाय चंद्रनगर संघाला मात्र खूप मोठा धक्का बसतोय. एका गुणाची कमाई करून खेळाडू मात्र आपल्या कोर्ट डोआर डायरेक्ट उपांत्य फेरीची लढत आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या दोन्ही सामने आपण पाहिलेले होते. अतिशय बहारदार अशी लढत दोन्ही संघाच्या माध्यमातून दिली गेली आणि त्यानंतर मात्र हा उपांत्य फेरीचा जो सामना आहे इथे मात्र सरते शेवटी कुठला संघ मुसंडी मारणार, बाजी मारणार आणि अंतिम फेरीचं तिकीट आपल्या नावावरती करेल हे देखील बघणं तेवढंच औत्सुक्याचं देखील असणार आहे. दरम्यान यावेळेला मात्र चंद्रनगर संघ आणि गिमोनी दोन्ही संघांमध्ये एक महत्वाची लढाचं योगदान जर आपण पाहिलं तर त्याचा डिफेन्स आहे आणि त्याचबरोबर त्यांचं चढाईतलं जे मुख्य जे अस्त्र आहे ते म्हणजे 4 नंबरची दर्शी परिधान केला खेळाडू आणि याच खेळाडूच्या माध्यमातून आतापर्यंत अतिशय बहारदार खेळ आपण दोन्ही मॅच मध्ये यापूर्वीच्या पाहिलेला आहे. जी उपांत्यपूर्वीची लढत जी आहे त्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये देखील इथे या खेळाडूचा खेळ उंचावणं तेवढंच महत्वाचं असणार आहे. तर प्रत्युत्तरासाठी मात्र पुन्हा एकदा चंद्रनगर संघाचा भरवशाचा खेळाडू ज्याने आपल्या संघासाठी सर्वस्व पणाला पण लावलेला आपल्याला पाहायला भेटतंय. इथे उजव्या कोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी 4 नंबरची दर्शी परिधान केलेला एक सर्वोत्तम डिफेंडर्स आपण पाहतो त्याच्या हाताखालून बोनस पॉईंट घेण्याचा देखील प्रयत्न होईल का, परंतु त्याच वेळेला मात्र आपण बघतोय खूप मोठा खिंडार पडेल आणि तब्बल 3 गुणांची कमाई जाते. हे चित्र मात्र चंद्रनगर संघाने सादर केलंय. म्हणजे ज्या वेळेला गिमोनी संघ सिंगल गोल घेऊन कोणीतरी लीड वरती जाण्याचा प्रयत्न करत होता त्याच वेळेला चंद्रनगर संघाने मात्र खूप मोठी खेळी सादर केली आहे आणि सुपर रेड सादर करून या मॅच मध्ये चांगलं कमबॅक केलंय. उपांत्य फेरीची लढत आहे दोन्ही संघांसाठी करो या मरो अशा पद्धतीचा सामना असणार आहे. कारण जो जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये तर जो संघ पराभूत होईल त्या संघाचं या स्पर्धेतलं अस्तित्व समाप्त होऊ शकतं. म्हणजे दोन्ही संघांसाठी करो या मरो अशा पद्धतीचा सामना आहे.
एकीकडे 12 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू, तर याच वेळेला मात्र गेममध्ये संघाचा महत्वाचा डिफेंडर्स बाद होत. संघाला किती महागा ठरणार आहे हे येणारा पुढचा काळ सांगणार आहे. तर त्याच वेळेला मात्र पुन्हा एकदा युवा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. युवा खेळाडूंसाठी खऱ्या अर्थानं ऑर्गनाईज केलेली ही कबड्डीची स्पर्धा आपण पाहतोय. अनेक खरं तर स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत ज्या खुल्या गटातल्या पाहत आलोय, परंतु ही जी वस्ती गटाची स्पर्धा आहे ती युवा खेळाडूंसाठी महत्वाची ठरते आहे. आणि इथे मात्र बोनस गुणांची कमाई झाली, परंतु त्यानं गरजेचं आहे. त्याच वेळेला चंद्रनगर संघाचा भरवशाचा खेळाडू ज्याच्या शानदार खेळाच्या जोरावरती चंद्रनगर संघानं स्वप्न पाहिले अंतिम फेरीमध्ये पोहोचण्याचं, परंतु ते पूर्णत्वास जाईल का याही वेळेला सर्जिकल स्ट्राईक आहे. सातत्यानं दोन्ही चढाई या सर्जिकल स्ट्राईकच्या रूपामध्ये पाठवलाय. तर यावेळेला मात्र एक सेम रेट देखील तो करेल का, परंतु इथे मात्र बघा जबरदस्त डिफेंस है और सुपर देखने को मिला था. हालांकि इस तरह से डीप जाकर टच पॉइंट देने की कोई भी आवश्यकता. फिलहाल यहाँ पर फिर एक मरतबा रेड का जिम्मा संभालते हुए 10 नंबर की जर्सी पहनी हुई खिलाड़ी को हम देख रहे हैं. 4 खिलाड़ियों का डिफेंस होगा, यानी कि सामने 4 शिकार. एक शिकारी, क्या शिकारी शिकार कर पाएगा या शिकारी खुद यहाँ पर शिकार बन जाएगा. राइट कॉर्नर पर जहां पर लगातार 2 पास सक्सेस भी रहते, लेकिन तीसरी मर्तबा यहाँ पर डिफेंडर्स ने कोई गलती नहीं की. शानदार यहाँ पर एंकल होल्ड किया और सुपर टैकल के माध्यम से 2 पॉइंट मुकम्मल किए थे भैरवनाथ गिमोने के टीम में. तो और डाय रेड होगी, यानी कि अहम रेड होगी. यहाँ पर हर हाल में चाहिए पॉइंट. अगर पॉइंट नहीं मिलेगा तो रेडर को जाना पड़ेगा बैकलाइन के बाहर. और उसी के साथ यहाँ पर जो भी जल्दबाजी करनी है रेडर को करनी है. डिफेंडर्स को जल्दबाजी करने की कोई आवश्यकता नहीं है, लेकिन अगर यहाँ पर पॉइंट लेना है तो रिस्क लेनी पड़ेगी. और उसी के साथ ये देखिए पॉइंट लेने के पात्र बचे हैं 3 खिलाड़ी, यानी सुपर टैकल का मौका बन सकता है. अगर यहाँ पर रेडर को आउट किया जाता है तो 2 पॉइंट मिलेंगे भैरवनाथ गिबोनी की टीम को, यानी कि जो फासला होगा वो कम करने का सुनहरा मौका मिल सकता है. लेकिन मुझे नहीं लगता कि यहाँ पर रेडर अब जल्दबाजी करने वाले हैं. कोई यहाँ पर गलतियां करेंगे, जो गलतियां यहाँ पर इसके पहले 12 नंबर जर्सी पहने हुए खिलाड़ी ने की थी. यहाँ पर अब तो भैरवनाथ गिमोनी की टीम है, जल्दी जल्दी यहाँ पर अपने रेड खत्म करने का प्रयास करेंगे, ताकि यहाँ पर चंद्रनगर की जो टीम है उसको 3rd रेड पर खिलाने का उनको प्रयास होना चाहिए, क्योंकि 3 खिलाड़ी उनके डिफेंस में है. और ऐसे मोमेंट पर अगर सुपर टैकल हो जाएगा तो 2 पॉइंट मिलेंगे. लेकिन यहाँ पर सोच थोड़ी सी अलग है भैरवनाथ गिमोनी की टीम के खिलाड़ी के. फिलहाल यहाँ पर लेफ्ट कॉर्नर की तरफ काफी अंदर की तरफ जाकर यहाँ पर पॉइंट लेने का प्रयास करेंगे. क्या यहाँ पर बोनस पॉइंट लेने में कामयाबी मिलेगी? बिल्कुल नहीं. डाय रेड है. अगर यहाँ पर रेडर को पकड़ा चाहता है तो उसे सुपर टैकल कहा जाएगा, यानी कि डिफेंस करने वाली टीम के खाते में जाएंगे 2 पॉइंट. लेकिन यहाँ पर ये देखिए सोलो टैकल करना चाहते थे, पहली बार चूके थे, लेकिन जगह आया है, यानी कि 1 ही पॉइंट मिलेगा. और इस 1 पॉइंट के साथ यहाँ पर जो चंद्रनगर की टीम है वो पॉइंट टेबल पर थोड़ी से आगे बढ़ती हुई. फिलहाल यहाँ पर फिर एक मरतबा गिमोनी टीम के होनहार खिलाड़ी, छोटे कद के खिलाड़ी, ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है, जो विपरीत परिस्थिति में खड़ा होता है वही खड़ा होता है. क्या यहाँ पर ये देखने वाली बात बनेगी, क्या पॉइंट मिलेगा? और ये देखिए दावा किया है उन्होंने, यानी कि यकीनन पॉइंट मिलेगा. विपरीत परिस्थिति में यकीनन ये खिलाड़ी खड़ा हुआ है, मतलब ये खिलाड़ी है वो बड़ा खिलाड़ी है. फिलहाल क्या यहाँ पर एक मरतबा रेड का जिम्मा करने के लिए आए हैं 10 नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी. क्या पॉइंट लेने का कोई प्रयास करेंगे? लेकिन लगाया. और जब फर्स्ट आपका यहाँ पर देखा जाए तो इस समय रेड का जिम्मा संभालते हुए गिमोने के बेहतरीन खिलाड़ी, इस समय उनके जो होनहार खिलाड़ी है वो शायद इस समय बैकलाइन के बाहर है. उनको जल्दी से जल्दी रिवाइवल करना पड़ेगा. 3 खिलाड़ी इस समय मात्र अभी भी मौजूद है गिमोने के पक्ष में. तो दूसरी तरफ यहाँ पर समय फिर एक मरतबा सुपर टैकल की अपॉर्चुनिटी है. दोस्तों हमने जिक्र किया था तो बार बार यहाँ पर अपवे 6 खिलाड़ियों का डिफेंस है, यानी कि बोनस लाइन भी इस समय ऑन हो सकती है गिमोनी टीम के लिए. तो सोने पे सुहागा हो सकता है अगर टच और बोनस पॉइंट मिले. गिमोनी के पक्ष में इस समय चंद्रनगर के जो होनहार खिलाड़ी है वही समय रेड करते हुए दोनों भी टीम के पास मौका है इस टूर्नामेंट के अंतिम चरण में पहुंचना है. तो बचे हुए कुछ मिनट में आपको संघर्ष करना पड़ेगा. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. क्या कम रहेगी देखो और सुधार करो. जब तक मुख्य हार नहीं होती यहाँ पर कोशिश करनी पड़ेगी, क्योंकि यहाँ पर 3rd रेड है, डू और डाई रेड है. यहाँ पर बोनस का एफर्ट पेश किया है. स्किल बोनस पॉइंट मुकम्मल करना पड़ेगा, क्योंकि ये डू और डाई रेड है.
अगर यहाँ पर श्योर नहीं होगे तो यहाँ पर खामियाजा भुगतना भी पड़ सकता है। ये देखिए इसके साथ रनिंग किक लगाने का भी प्रयास किया था, शायद यहाँ पर श्योर होंगे कि उन्होंने जो बोनस का एफर्ट किया है उसके ऊपर शायद उनको पॉइंट मिल सकता है, लेकिन क्या कामयाबी मिलेगी या नहीं मिलेगी। और उसी के साथ एब्सोल्युटली बोनस पॉइंट मिला है, पॉइंट टेबल पर काफी आगे बढ़े हैं। और इसी के साथ अब थर्ड रेड होगी यानी कि 2 रेड होगी। यहाँ पर सुपर टैकल की अपॉर्चुनिटी है, अगर रेडर यहाँ पर आउट हो जाते हैं तो मिलेंगे 2 पॉइंट, यानी कि जो फासला शायद बना है या नहीं मालूम नहीं, लेकिन पहले आपके खात्मे के बाद दोनों भी टीमें बिल्कुल बराबरी पर थी, 7-7 पॉइंट पर खेल रही थी। और उसी के साथ ये देख रहे हैं उसकी तरफ आपको नहीं देखना चाहिए, क्या गलती हो रही है उसकी तरफ आपको गौर करना चाहिए, और जो गलतियां हो रही है उसको दोहराने की कोई आवश्यकता नहीं है। फिलहाल यहाँ पर मात्र 2 खिलाड़ी अभी भी बचे हैं, क्या यहाँ पर अपने साथी खिलाड़ियों को रिवाइवल कर पाएंगे। और उसी के साथ ये देखिए फिर एक दफा बोनस का एफर्ट होता हुआ, लेकिन उसके लिए फिर एक मरतबा आपको श्योर होना चाहिए। कल का जो मुकाबला हमने दिल्ली बनाम यू मुंबई के देखा था, और ये देखिए फिर एक मरतबा गजब का नगर की टीम पहली बार किसी बड़े टूर्नामेंट के फिनाले तक पहुंच जाएगी। अगर पहुंच जाती है तो अपने आप में यहाँ पर एक इतिहास बन पाएगा। और इसी के साथ ऑल आउट का मतलब होता है ऑल इन, पूरा का पूरा खेमा फिर एक मरतबा वापसी करता हुआ मैदान के अंदर। और ये देखिए इस खिलाड़ी ने आते आते अपना जलवा दिखाना शुरू कर दिया है, दावा किया है, लेकिन क्या दावे में कोई ताकत होगी, बिल्कुल नहीं। अंपायर ने जो अपील किया था उसको उन्होंने खारिज किया, बिल्कुल सही फैसला आता हुआ अंपायर के माध्यम से। अगर यहाँ पर हमारे अंपायर का जिक्र करेंगे तो एक तरफ है नितिन यादव सर, अक्षय सुर्वे सर और समीर शेवड़े सर। कमेंट्री बॉक्स का अगर जिक्र करेंगे तो हमारे कांग्रेस सर है, साथ ही साथ हमारे शैलेश जी सर भी मौजूद है और संदीप क्षीरसागर है। तो फिलहाल यहाँ पर फिर एक मतलब 12 नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी को हम देख रहे हैं इस समय रेड का जिम्मा संभालते हुए। 7 खिलाड़ियों का डिफेंस है, परिपूर्ण डिफेंस है। इसके पहले यहाँ पर जो भैरवनाथ जिमोनी की तरफ से जो रेड की थी इसी खिलाड़ी ने की थी, दावा किया था लेकिन पॉइंट नहीं मिला था, क्या यहाँ पर इस मरतबा पॉइंट मिल पाएगा। और ये देखिए काफी तेजी के साथ किक लगाने में कामयाबी आज जीत के जो काफी मिडलाइन की तरफ खेलना पसंद कर रहे थे, और उसी मोमेंट पर यहाँ पर डिफेंडर्स ने भी गलती की और एक पॉइंट आसानी के साथ मिलता हुआ। तो अब यहाँ पर फिर एक मरतबा आखिरी 5 मिनट का खेल बचा हुआ, पॉइंट टेबल पर चलते हैं। किमोनी की टीम 9 पॉइंट पर खेल रही है, तो चंद्रनगर की टीम 12 पॉइंट पर खेल रही है, यानी कि फासला महज 3 पॉइंट का है। क्या 3 पॉइंट के फासले को कम कर पाएगी जिमोनी की टीम, या चंद्रनगर की टीम यूं ही बढ़त लेने में कामयाबी अर्जित करेगी। 5 मिनट का खेल बचा, दर्शक यहाँ पर पूरी तरह से इस मुकाबले का मजा लेते हुए, दर्शकों के अंदर पूरी तरह से सन्नाटा छाया हुआ है, टस से मस भी नहीं हो पा रहे, क्योंकि यहाँ पर चंद्रनगर की टीम और साथ ही साथ गिमोनी की टीम को इस सीजन में पहली दफा पहुंचने का सुनहरा मौका। और उसी के साथ यहाँ पर जो सर्वश्रेष्ठ रेडर थे गिमोनी के, उनको टूर्नामेंट है और तीसरे टूर्नामेंट के फाइनल में पहुंचने वाली पहली टीम कौन हो सकती है। आखिरी 4 मिनट का खेल बचा हुआ और लीड अभी भी मेरे ख्याल से 4 पॉइंट की है। तो क्या यहाँ पर फिर एक मरतबा कमबैक हो सकता है गिमोनी की टीम का, या यूं ही इसी तरह से आगे बढ़ेगी चंद्रनगर की टीम। देखने के लिए और जानने के लिए काफी बेहतरीन मुकाबला यहाँ पर चलता हुआ। फिलहाल यहाँ पर 10 नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी को हम देख रहे हैं 3 या 4 डिफेंडर से बीच में से निकलना चाहते थे, और जो सर्वोत्तम खिलाड़ी है वो भी यहाँ पर कमबैक कर चुके हैं। क्या है यहाँ पर फिर एक मरतबा रेड का जिम्मा संभालने के लिए तैयार हो चुके हैं, बोनस पॉइंट का प्रयास करेंगे, टच पॉइंट में खूबसूरत मुकाबला। और उसी के साथ जो रूल्स है वो भी आपको मालूम है, आखिरी 3 मिनट का खेल बचा हुआ और तकरीबन चंद्रनगर की टीम ने जीत की तरफ यहाँ पर अच्छी तरह से कमबैक किया है। यहाँ से अगर गिमोनी की टीम को कमबैक करना है तो एक बड़ा परफॉर्मेंस पेश करना पड़ेगा, लेकिन मुझे नहीं लगता कि यहाँ से ऐसे नाजुक लम्हे पर गिमोनी की टीम कमबैक कर पाएगी, क्योंकि जो सामने वाली टीम है वो बड़ी टीम है। इस समय काफी आक्रामकता के साथ खेलने का प्रयास होता हुआ 11 नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी ने अभी तक हार नहीं मानी, और इसी के साथ मिडलाइन क्रॉस होती हुई एक पॉइंट टेबल की अगर बात करेंगे तो अभी भी कितने पॉइंट की लीड है ये जानने का प्रयास करेंगे। 3 पॉइंट की लीड अभी भी चंद्रनगर टीम के पास है, यानी कि कमबैक हो सकता है। अगर एक सुपर रेड बचे हुए मिनट में देखने को मिलेगी गिमोनी टीम के द्वारा, तो शायद यहाँ पर अच्छा कमबैक हो सकता है।
आखिरी 2 मिनट बचे हैं, क्या यहाँ पर कमबैक हो जाएगा या यूं ही इसी तरह से लीड बरकरार रखने में कामयाबी अर्जित करेगी दोस्तों चंद्रनगर की टीम। कौन सी टीम जीत कर एक मरतबा वही खिलाड़ी जिन्होंने पिछले रेड में पॉइंट मुकम्मल किया था, अब तो उनका कॉन्फिडेंस बढ़ा है, उनके खेल में एक चांद देखने को मिली हुई। ये देखिए लेफ्ट कॉर्नर की तरफ और इसी के साथ बोनस पॉइंट मिला है और बोनस पॉइंट लेने के साथ अब थर्ड रेड होगी, अब तो थर्ड रेड होगी यानी कि डू और डायरेक्ट है। हर हाल में पॉइंट चाहिए चंद्रनगर की टीम को, फासला कम होता हुआ गिमोने की टीम पलटवार करने के बिल्कुल करीब आ चुकी है। अगर यहाँ पर रेडर को पॉइंट नहीं मिलेंगे, रेडर को यहाँ पर खामोश रखा जाता है तो पॉइंट मिलेगा दोस्तों यहाँ पर गिमोने की टीम को, यानी कि फासला फिर मरतबा 1 से कम हो जाएगा। ठीक ठीक बचती हुई और यहाँ पर थोड़ी सी धड़धड़ भी बढ़ती हुई, क्या यहाँ पर पॉइंट मिला है, क्या यहाँ पर पॉइंट मिला है, तो यहाँ पर पॉइंट टेबल बराबरी पर आ जाएगा और कहानी में मुकाबले में और भी ट्विस्ट क्रिएट हो सकता है कि आखिरी 1 मिनट का खेल बचा हुआ है, क्या बचे हुए 1 मिनट के खेल में यहाँ पर वापसी कर पाएगी। 1 पॉइंट की बढ़त अभी भी चंद्रनगर टीम के पास है। इस बड़े टूर्नामेंट के फाइनल में पहुंचने वाली पहली टीम कौन हो सकती है? 4 नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी को हम देख रहे हैं और उसके साथ यहाँ पर खूबसूरत टक्कर, काफी अंदर तक गए थे और डिफेंडर्स ने भाप लिया था कि यहाँ पर इनका समय लेते हैं और सही से रेड करके अपने खेमे में आ जाते हैं तो शायद इसके बाद एक रेड करने का मौका मिलेगा शायद गिमोने की टीम को, उसके बाद 1 पॉइंट भी देते तो भी शायद यहाँ पर जीत मिल सकती है। क्या होगा मुकाबले का अंजाम, क्या होगा? आगाज बढ़िया हुआ था चंद्रनगर के द्वारा लेकिन अंजाम भी देखने वाली बात बनेगी। फिलहाल यहाँ पर वॉक लाइन पूरी तरह से रोक के रखी है रेडर की, अपने रेड को वैलिड भी करना पड़ेगा और ये देखिए काफी तेजी के साथ अंदर जाने का प्रयास किया है और इसी के साथ ये परस्यूट का प्रयास होगा। अभी भी 2 होता हुआ और चंद्रनगर की टीम ने इतिहास रचा है दोस्तों, इस सीजन में पहली दफा फाइनल में पहुंचने वाली पहली टीम साबित होती हुई चंद्रनगर की टीम। वेल डन बॉयज, जबरदस्त परफॉर्मेंस।